तर जर बघितलं तर ह्या मशीनला बघितलं गेलं तर हे मशीन काय आहे, कशा पद्धतीने ऑपरेट करायचं, पहिलं मी याच्यावर थोडंसं तुम्हाला सांगेल आणि त्यानंतर आपण टेक्निकल गोष्टीकडे जाऊया की या मशीनचा बेनिफिट कसा घ्यायचा. ओके. तर आता सगळ्यात पहिल्यांदा या मशीनला तुम्ही घेतल्याच्या नंतर या मशीनला ज्यावेळेस तुम्ही परचेस केल्याच्या नंतर या मशीन एका बॉक्समध्ये मिळतं आणि या मशीन बरोबर एक मॅन्युअल पण मिळतं. जस्ट एक 1 मिनिट मी तुम्हाला ते मॅन्युअल आणि बॉक्स दाखवतो. तर जर बघितलं गेलं तर एक जबरदस्त असं हे मशीन बघायला मिळेल तुम्हाला. हा त्याचा बॉक्स आहे. या बॉक्समध्ये तुम्ही फोटोग्राफ लोकांनी टाकले, ग्रुपला काही व्हिडिओ टाकले बघितले असतील, बरोबर? यामध्ये जर बघितलं ते आपल्याला मशीन इथं बघायला मिळतं. त्यानंतर त्या मशीन बरोबर एक मॅन्युअल आलेलं आहे, मॅन्युअल की मशीन ऑपरेट कसं करावं बाबा. तर याच्यामध्ये भरपूर अशा गोष्टी टेक्निकली दिल्या गेलेल्या आहेत, की कसं मशीन ऑपरेट करावं, काय करावं हे सगळं याच्यात सांगितलं जातं. पण जस्ट मी तुम्हाला काही ओव्हरव्ह्यू देतो. हे मशीन आणल्याच्या नंतर सगळ्यात पहिलं आपल्याला करायचं काय, हे मशीनला बरोबर 2 सेल येतात. जे सेल आपल्याला इथं बाहेर बॅक साइडला टाकायचे. तिथं दिसतंय सगळ्याला? माझ्या स्क्रीनकडे लक्ष ठेवा. मी तुम्हाला मशीन पूर्णपणे दाखवतोय. तर हे 2 सेल आहेत ते आपल्याला पाठीमागे टाकायचे. प्लस मायनस सिम्बॉल चेक करायचा. जी स्प्रिंगची बाजू असते त्या बाजूला आपल्याला मायनस सिम्बॉल टाकावा लागतो, फ्लॅट पोर्शन. ज्या साइडला स्प्रिंग असते त्या साइडला आपल्याला फ्लॅट पोर्शन टाकायचा आणि दुसऱ्या साइडला पण सेम तसंच करायचं, फ्लॅट पोर्शन टाकायचं. हे टाकल्याच्या नंतर आपल्याला मशीन आपलं ऑन होतं. आपला सप्लाय सुरू होतो मशीनचा आणि मशीन हे ऑन होतं. इथं आपल्याला मशीनमध्ये इथं रीडिंग येतात. इथं समोर रीडिंग येतात. ओके. हे रीडिंग आल्याच्या नंतर हे मशीन ऑन करून ठेवून द्यायचे जागेवरती. त्यानंतर आपला मोबाईल घ्यायचा. आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये जायचं. प्ले स्टोअरमध्ये जायचं. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तिथं एक ऍप येतं. मी तुम्हाला WhatsApp याला एक लिंक दिली आहे. ती लिंकने पण तुम्ही जाऊ शकता. ग्रुपला लिंक दिली आहे किंवा तुम्ही प्ले स्टोअरला डायरेक्ट सर्च करू शकता किंवा सगळ्यात जर तुम्ही मॅन्युअल बघितलं तर ह्या मॅन्युअल मध्ये पेज नंबर 4 वरती मॅन्युअल मध्ये पेज नंबर 4 वरती इथे एक स्कॅन कोड दिलेला आहे. स्कॅन कोड इथं बघितलं पेज नंबर 4 वरती स्कॅन कोड आहे. अँड्रॉइड साठी आणि iOS म्हणजे ऍपलच्या फोनसाठी दोन्हीसाठी स्कॅन कोड आहे. ऍपलच्या फोनसाठी वेगळा आहे, अँड्रॉइड साठी वेगळा आहे. तर आपल्या मोबाईलचा कॅमेरा ऑन करायचा आणि कॅमेरा ऑन करून आपल्याला करायचंय काय, तर आपल्याला तो कॅमेरा त्या स्कॅन कोड वरती घेऊन जायचा. घेऊन गेल्याच्या नंतर ते तुम्हाला ते स्कॅन करतं आणि तुम्हाला त्या माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल आहे त्यात तुम्हाला ते घेऊन जातं, बरोबर? जर इन केस तुम्हाला स्कॅन नाही झालं तर प्ले स्टोअरवर जायचंय. प्ले स्टोअरला गेल्याच्या नंतर इथं नाव लिहिलं आहे ऍपचं. ली1 LEAONE ली1 त्या ऍपचं नाव आहे. इथं लिहिलं गेलंय. जर बघितलं तर तुम्हाला इथं सापडेल की इथं ली1 नावाचं ऍप लिहिलं गेलंय. प्ले स्टोअरला गेलं की ते LEAONE ली1 असं नाव आहे त्याचं. तर ते ऍप आपल्याला काय करायचं, इन्स्टॉल करायचंय. आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल केल्याच्या नंतर ज्यावेळेस ते आपण ऍप इन्स्टॉल करतो तर पहिले एक लॉग इन विंडो येते. पहिले एक काय ती लॉग इन विंडो. तर ती लॉग इन विंडो आल्याच्या नंतर आता मी माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल केलंय. तर लॉग इन विंडो आल्याच्या नंतर पहिलं ते आपल्याला समोर विचारतं लॉग इन. लॉग इन नाव येतं तिथं ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकायचा असतो. पण लॉग इन आपण पहिलं अकाउंट तयार केलेलंच नाहीये म्हणून आपल्याला लॉग इन करता येत नाही. आपल्याला काय करायचं, उजव्या हाताला वरती कोपऱ्यावरती एक नाव येतं रजिस्टर. रजिस्टर तर रजिस्टर नावावरती क्लिक करायचंय तुम्हाला आणि पहिलं तुमचं अकाउंट क्रिएट करायचं, रजिस्टर अकाउंट. या स्टेप्स लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला अडचणी येऊ नयेत. तर रजिस्टरला गेलात की तुम्ही त्याला वरती क्लिक करायचंय. म्हणजे ज्यांच्याकडे मशीन नाही त्यांनी पण लिहून घ्या कारण तुम्हाला मशीन घेतल्यावरती अडचण येऊ नये म्हणून. ओके. तर रजिस्टरवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही तिथं ते विचारतं तुम्हाला ईमेल आयडी आणि पासवर्ड. कुठल्या ईमेल आयडीवर तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचं. तर तुमचा एक ईमेल आयडी तुम्ही त्याच्यावरती टाकायचा आहे आणि पासवर्ड कुठलाही टाकू शकता. सोपा टाका. ईमेल आयडीचाच पासवर्ड पाहिजे असं काही नाही. कुठलाही पासवर्ड. काही लोक त्याच्या सनेचा आयडी नंबर टाकू राहिलेत. असं नाही. सनेचा आयडी नंबरचा त्याचा काही संबंध नाही. ते ऍप वेगळं आहे. इथं सनेचा आयडीचा नंबरचा काही संबंध येत नाही. पुन्हा रिपीट करतो. इथं तुम्हाला एक ईमेल आयडी टाकायचा आहे तुमचा आणि त्याच्यावर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. सोपा टाका. पासवर्ड टाकताना पासवर्ड टाकल्याच्या नंतर खाली एक बटन येतं रेड कलरचं. तिथं आय ऍग्री वरती क्लिक करायचंय. ओके. पासवर्ड हा 6 अक्षरापेक्षा जास्त पाहिजे आणि त्याच्यामध्ये कॅपिटल शब्द पाहिजे. उदाहरणार्थ अमोल
1 2 3 4 5 6, ए 1 2 3 4 5 6, सनेज 1 2 3 1 2 4 असं 6 अक्षर आहे. काही शब्द आणि काही अंक पाहिजेत. ओके. ऍट द रेट वगैरे टाकलंच पाहिजे असं काही नाहीये. सिंपल अक्षरात पण तुम्ही त्याला तयार करू शकता. नुसतं डिजिट टाकले 1 2 3 4 5 6 ते घेणार नाही. काही शब्द आणि काही अंक पाहिजे. स्मॉल कॅपिटल तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे टाकू शकता. हे झालं लॉग इन करून ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये जाता. आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला ते विचारतं इन्फॉर्मेशन. मग ते ऍप जो व्यक्ती वापरणार आहे, पहिलं त्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन आपल्याला लॉग इन करावं लागते. त्यामध्ये तुमचं नाव लागतं, त्यानंतर तुमची जन्मतारीख लागते, त्यानंतर तुमचं म्हणजे निकनेम येतं. तुम्ही तुमच्या मशीनचं नाव पण रिनेम करू शकता. मशीनला नाव जे येतं ते पण रिनेम करू शकता. किंवा मशीनचा नंबर येतो, डी नावाने मशीन येतं बघा, ते तुम्ही ते चेंज करू शकता. त्यानंतर तुम्हाला करायचंय काय, की तिथं तुमचं नाव नाव लिहायचं, निकनेम. त्यानंतर तुम्हाला टाकायचं त्याच्यावरती आपलं आपलं एज टाकायचं, बर्थ डेट टाकायची. बर्थ डेट नंतर तुमची हाईट विचारतं. हाईट मध्ये 2 टाईप येतात, फुटात पण टाकता येते आणि इंचात पण टाकता येते, सेंटीमीटर मध्ये पण टाकता येते. तर तुमची हाईट किती आहे बाबा सेंटीमीटर, तुम्ही टाकू शकता 160 162 आणि हे. मग हाईट ही अॅक्युरेसी टाकणं गरजेचं आहे. हाईटला अंदाज लावू नका. जर हाईट नसेल तर टेलरकडे जो टेप मिळतो, जर तुम्हाला माहित नसेल तर एक प्रत्येक आणि मशीन बरोबर आपल्याला एक टेप विकत घेणं गरजेचं आहे. एक कारण प्रत्येकाला हाईट माहित नसते. तर टेलरचा जो टेप असतो 6 फुटाचा टेप असतो टेलरकडचा, तर तो सिंपल आहे, आपल्याला खिशात घेऊन फिरता येतो. एकदम सिंपल टेप आहे. किंवा तुम्ही जो ओढायचा टेप असतो, जे मेजरमेंटला वापरतात, तो पण टेप तुम्ही वापरू शकता. तर त्यांनी एक्झॅक्ट हाईट मोजायची, सेंटीमीटर मध्ये मोजा किंवा इंचात फुटात मोजा, काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्हाला एक्झॅक्ट तिथं हाईट टाकायची. हाईट वरतीच कॅल्क्युलेशन होतं. बर्थ डेट आणि हाईट अंदाजे टाकू नका, कारण तिथं लॉजिक जुळणार नाही. बर्थ डेट आणि हे अंदाज नकोय. परफेक्ट हाईट आपल्याला तिथे टाकायची, तर अॅक्युरेसी चांगली मिळेल. अंदाजे टाकले काही लोक म्हणतात टाका 5.5, कोणी म्हणतात टाका 5.25. अरे काय हवेत गोळ्या नाही मारायच्या, बरोबर ना. तर परफेक्ट आपल्याला काय करायची, साईज त्याच्यामध्ये टाकायची. टाकून आपल्याला काय करायचं, नेक्स्ट पुढे जायचंय. नेक्स्ट करून आपल्याला पुढे जायचंय. आता हे झाल्याच्या नंतर जर बघितलं, एक सेकंड, इथपर्यंत सगळ्याला समजलं? इथपर्यंत सगळ्याला समजलं? ओके. आता तुमच्या स्क्रीनवर तुम्ही गेल्याच्या नंतर, आता मी तुम्हाला इथं स्क्रीन दाखवतो. माझी स्क्रीनवरती लक्ष द्या. मी मोबाईल वरती ऑपरेट करतोय. मी तुम्हाला मोबाईल पण शेअर केला असता, पण आपल्याला इथं काही इश्यू येतील. तर बघा इथं दिसते तुम्हाला मोबाईलची स्क्रीन आहे. इथं गेल्याच्या नंतर सगळ्यात पहिलं तुम्हाला करायचंय काय, इथं बघा मी 3 मशीन, तुम्ही इथं मल्टिपल मशीन स्कॅन करू शकता. तर इथे एक मी इथं क्लिक केलं तर अशा पद्धतीने आपल्या मशीनचं काय सर्चिंग चालू करतं. हे मशीन ब्लूटूथ द्वारे आपल्या मोबाईलला कनेक्ट होत असतं. मग बरेच लोक ब्लूटूथ मधनं स्कॅन करतात. ब्लूटूथ मधनं मशीन स्कॅन करायचं नाही. ह्या ऍप मधनं ऑटोमॅटिक ते स्कॅन केलं जातं. फक्त ब्लूटूथ ऑन करून ठेवायचं किंवा ते ऑटोमॅटिक हे ऍपच ब्लूटूथला ऑन करतं. त्याची काही अडचण येत नाही. मग हे मशीन तुम्हाला सर्च करा. आता याच्यासाठी करायचं काय, तर ह्या मशीनच्या खाली हे मशीन आहे. या मशीनच्या खाली बघा इथं, इथं एक बटन आहे. इथं दिसतं बघितलं तर एक बटन आहे. हे बटन तुम्हाला प्रेस करावं लागतं. इथं एक बटन आहे, त्याच्यातच व्हाईट कलरचे थोडे स्टेप्स आहे. हे बटन दाबल्याच्या नंतर हे मशीन चालू होतं. हे मशीन चालू झालं बटन दाबल्याच्या नंतर. आणि जर तुम्ही याच्यावरती उभे नाही राहिले तर ते मशीन ऑटोमॅटिक स्क्रीन बंद होते. मशीन बंद झालेलं नसतं. बघा आता मी बटन चालू केलं, माझ्या इथं मशीनचं नाव आलं, इथं असं मशीन सर्च झालं. आता मी याच्यावर फक्त मशीनवरती क्लिक केलं, तर क्लिक केल्या केल्या माझ्या समोर विंडो आली, की आता याच्यावरती आपल्याला माणसाला उभं करायचं आहे. दिसतंय? स्क्रीन दिसते सगळ्याला? दिसली स्क्रीन? आता इथं तो व्यक्ती उभा राहिला की इथं मेजरमेंट आपल्याला घेता येणार आहे. ओके. तर आता समजा मी इथं माझं नाव आहे अमोल, माझ्या नावाने मी स्क्रीन अकाउंट केले, मी स्क्रीन घेतली. आता इथं ज्या वेळेला आता काय करायचंय, याच्यावरती एका व्यक्तीला उभं करायचं, ज्याचं वेट करायचं त्याच्या हातात. पण आता या व्यक्तीकडे काय काय पाहिजे, तर पहिली गोष्ट या व्यक्तीला सॉक्स काढायला लावायचे. शूज असेल तर सॉक्स त्यांनी आपल्या पायावरती उभं राहायचंय. इलेक्ट्रिक त्याला हे असतात बघा मशीनला, जर बघितलं तर 1 2 3 4 4 सेन्सर असतात.
तर या सेन्सरवरती पाय ठेवला पाहिजे. या सेन्सरवरती पाय कुठं पण ठेवायचं नाहीये. तुमचा टाच इथं आली पाहिजे आणि पुढचा चवडा जो असतो पायाचा तो इथं आला पाहिजे. चवडा आणि टाच याच्यावरती ठेवायची. त्यावेळेला त्या व्यक्तीकडे मुक्षात मोबाईल नसला पाहिजे. जर तो इलेक्ट्रिक कुठला वॉच घालतोय स्मार्ट वॉच, तो स्मार्ट वॉच काढून ठेवायचंय आणि आपल्या खिशातले मोबाईल त्याने काढून ठेवायचे. कारण मोबाईलमध्ये रेडिएशन असतात, त्या रेडिएशनचा इम्पॅक्ट त्याच्यावरती पडतोय, अॅक्युरसी मिळणार नाही. मोबाईल बाजूला काढायचा आहे आणि वॉच जर स्मार्ट वॉच असेल तर ते पण बाजूला काढून ठेवायचं. साध्या वॉचचा काही इश्यू येत नाही. तर त्याच्यावरती त्या व्यक्तीला उभं करायचं. विदिन काही सेकंदामध्ये इथं तुमच्या रीडिंग येतात. इथं रीडिंग येतात. ह्या रीडिंग इथं तुम्हाला बघायला मिळतात. बरोबर. तर फॉर एक्झाम्पल मी ते एक रीडिंग ओपन करतो. बघ, ओके. इथे मी रीडिंग ओपन केल्या. ह्या रीडिंग आहेत. तिथे रीडिंग आपल्याला बघायला मिळतात. ओके. ह्या रीडिंग बघायला मिळतात. इथं बघितल्यानंतर तुम्हाला इथं प्रत्येक रीडिंगच्या इथं जर मला बघायचंय काय आहे, तर मला रीडिंगच्या इथं काय करावं लागतं, क्लिक करावं लागतं. बरोबर. इथं त्या रीडिंग वर जर क्लिक केलं तर तिथं तुम्हाला दिसतं थीम स्टँडर्ड. बघा, मी बॉडी वेट वर क्लिक केलं. बॉडी वेट वर क्लिक केल्यानंतर मला थीम दिसलं, म्हणजे एकदमच सड पातळ आहे. दुसरा स्टँडर्ड दिसला, त्यानंतर फॅटी दिसलं, थोडं वजन वाढलंय, आणि एक दिसलं ओबेसिटी, म्हणजे खूपच वजन वाढलंय. तर रेड कलर येतो. इथं कलर कोडिंग आहे, ग्रीन, येलो, ब्ल्यू, ग्रीन, रेड आणि येलो आणि रेड. ब्ल्यू म्हणजे कमी आहे, ग्रीन म्हणजे ओके स्टँडर्ड आहे, फॅटी म्हणजे पिवळा म्हणजे आता धोक्याची घंटा सुरू झाली, आणि रेड म्हणजे रेड झोन मध्ये एकदम खतरनाक आहे, लिमिटच्या बाहेर गेलाय. तर असं इथं आपल्याला हे सगळ्या गोष्टी इथं दिल्या जातात. आपल्याला इथून ते बघायचंय. आता इथं जे पॅरामीटर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, तर हे पॅरामीटर काय आहेत, कसे आहेत, त्याच्यावरती आपण आता डिस्कशन करणार आहोत. आता हा रिपोर्ट तुम्हाला जर कोणाला द्यायचा आहे, तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इथं पहिलं ऑप्शन आहे, तुम्हाला असंच्या असं तुम्ही याला स्क्रीनशॉट मारू शकता. तुम्हाला मोबाईलचं जे स्क्रीनशॉट मारायचं असतं ते स्क्रीनशॉट तुम्ही मारू शकता. तुम्हाला हा स्क्वेअर मधला रिपोर्ट दिसतो. पण तुम्हाला याचा अजून डेप्थ मध्ये रिपोर्ट पाहिजे, तर याच्यामध्ये डाव्या साईडला उजव्या साईडला 3 डॉट असतात. त्या 3 डॉट वर जाऊन तुम्हाला डेटा शेअरिंग नावावरती क्लिक करायचं असतं. डेटा शेअरिंग. तर डेटा शेअरिंग वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये रिपोर्ट बघायला मिळतो. या फॉर्मॅटमध्ये बघितलं इथं. याची हा आपण झालेलं आहे. व्हिडिओ पण तुम्हाला देऊ सगळ्यांना. हे कसं करायचं असतं हे पण तुम्हाला आपण टेक्निकली व्हिडिओ पण देऊ, काय अडचण नाही. इथं खाली 3 बटन असतात. तुम्हाला शेअर करायचंय का, बरोबर, शेअर करायचं का. तर शेअर करण्यासाठी एक असतो SMS द्वारे, एक आहे फेसबुकद्वारे. तर फेसबुकला शेअर करू नका, तुमचा रिपोर्ट सगळ्या जगाला कळेल तुम्हाला काय काय उद्योग आहे, बरोबर ना. तर त्याच्यानंतर आहे एक कशाला, डाउनलोड म्हणून. तर डाउनलोड वर तुम्ही जर क्लिक केलं तर तुमचा हा रिपोर्ट ऑटोमॅटिक डाउनलोड होतो, तुमच्या गॅलरीत सेव्ह होतो. जी मोबाईलची गॅलरी, त्या गॅलरीमध्ये तो रिपोर्ट काय होतो, सेव्ह होतो. बरोबर. आता हे झालं, अशा पद्धतीने तुम्ही काय केलं, एक रिपोर्ट पूर्णपणे बघितला. आता इथं तुम्हाला अजून नवीन व्यक्तीचं काय करायचंय, नवीन व्यक्तीचं तुम्हाला काय करायचंय, अकाउंट ऍड करायचंय. फॉर एक्झाम्पल आता मी इथं आहे आणि इथं मला काय करायचंय, आता इथं माझं नाव आलंय, इथं पहिल्या व्यक्तीचं नाव येतं. त्या व्यक्तीच्या नावावर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला साईडला डाव्या साईडला एक काय, उजव्या साईडला एक डाव्या साईडला एक लिस्ट ओपन झाली, आणि खाली एक नाव येतं ऍड मेंबर नावाचं, ऍड फॅमिली मेंबर. ऍड फॅमिली मेंबर याच्यावरती क्लिक करायचं आपल्याला. क्लिक केल्याच्या नंतर ते तुम्हाला नाव विचारतं, फॅमिली मेंबर कोणाचं ऍड करायचंय. तर मग मी एखाद्याचं नाव ऍड केलं. फॉर एक्झाम्पल प्रकाश सर, मी जर टाकलं प्रकाश, मी नाव टाकू शकतो. ज्याचं नाव आहे प्रकाश, नाव टाकलं, त्याचं नाव आडनाव पूर्ण टाका. बर्थ डेट टाकायची, मी त्यांची बर्थ डेट घेतली, बर्थ डेट टाकायची. मी त्यांचं मेल टाकलं, जेंडर टाकलं, मेल आहे की फिमेल आहे, हाईट टाकायची मला त्यांची. आणि खाली एम्स आणि फिटबिट नावाचं एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती काही क्लिक करायची गरज नाही. एम म्हणजे गोल, तुमचं वजन किती कमी करायचे तुम्हाला गोल आहे हे त्याच्यावरती असतं. तर ते काय भरायची गरज नाही. एम आणि फिटबिट हे भरायची गरज नाही. हे 4 गोष्टी भरायच्या आणि कन्फर्म वर करून तुम्हाला स्कॅन वरती जायचं असतं. तर हे झालं तुम्हाला नवीन लोक ऍड करताना, चेक करताना. आता याच्यावरती किती लोक बसतात, तर फक्त 8 लोकांचा डेटा याच्यात सेव्ह असतो. किती लोकांचा, 8 लोकांचा. 8 लोक झाले की तो डेटा, तो म्हणतो की तुमचा डेटा फुल झालाय. अशा वेळेला त्यातले एक एक नाव तुम्हाला डिलीट करायचे असतात. मग माझ्याकडे उदाहरणार्थ मला हे नाव डिलीट करायचंय, तर मी काय केलं, इथं त्या नावावरला क्लिक केलं. नावाला क्लिक केल्याच्या नंतर मी सेटअप मध्ये जाणार.
कशामध्ये, सेटअप मध्ये. आणि सेटअप मध्ये गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीचं नाव येतं. माझ्या इथं नाव आलंय, तर मी त्या नावावरती क्लिक केला. तर क्लिक केल्याच्या नंतर इथं कोपऱ्यात इथे एक बटन येतं, डिलीट नावाचं एक सिम्बॉल येतो. त्याच्यावरती मला क्लिक करायचं. ते विचारतंय डेटा डिलीट करायचा का, तर येस म्हणायचं, ओके. तर त्या व्यक्तीचा डेटा डिलीट होतो. असं तुम्हाला 8 लोकांचा डेटा तुमच्या ऍपमध्ये स्टोअर करता येतो. त्याच्यापेक्षा जास्त डेटा स्टोअर करता येत नाही. त्यामुळे एखाद्याचं दिलं की तुम्ही त्याचा डेटा त्याला देऊन स्क्रीनशॉट मारून डाउनलोड करून त्याचा डेटा डिलीट करून टाकू शकता, जेणेकरून तुम्हाला पुढच्या 8 लोकांनंतर डेटा परत ऍड करायला सोपं जाईल. ओके. तर एकाच ऍपमध्ये तुम्ही मल्टिपल, जसं आता माझ्या याच्यात जर बघितलं तर मी 3 मशीन मी माझ्या ऍपमध्ये कनेक्ट केले होते वेगवेगळ्या प्रकारचे. तुम्ही एकाच ऍपमध्ये जरी मशीन बदललं तरी एकाच ऍपमध्ये तुम्ही मल्टिपल मशीन ऍड करू शकता. त्या मशीनला तुम्हाला नाव पण देता येतं. त्या मशीनचं नाव पण तुम्ही रिनेम करू शकता सेटिंग मध्ये जाऊन. थोडंसं तुम्हाला डोकं लावावं लागेल, थोडं एडिट जाऊन आतमध्ये. जसं आपण आतापर्यंत मोबाईल शिकलो, व्हॉट्सअप शिकलो, फेसबुक शिकलो, इंस्टाग्राम शिकलो, तसं आतमध्ये जाऊन जर थोडा ट्राय केला तर हे काही अवघड नाही. सिम्पल लेवलला तुम्ही हे करू शकता. बरोबर. मशीनवर जाऊन तुम्ही त्या मशीनला सगळं सेट करू शकता. जर एखाद्याचं वाटलं तुम्हाला हाईट बदलायची, हाईट चुकली होती, तर ती पण तुम्हाला एडिट करता येते. सगळं एडिटेबल आहे, काहीच अडचण येत नाही. सगळं करता येतं. फक्त तुम्हाला हळूहळू जाऊन त्या ट्रायल घ्यावा लागेल. जर कुठं अटकला तर आपल्या अपलाईनला याला त्याला ज्याला माहित त्याला विचारावं लागेल 1-2 वेळेला. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही इझिली ते मशीन ऑपरेट करू शकता. तर याच्यामध्ये जर बघितलं गेलं तिथं डेटा, रेंज, बडी भरपूर अशा गोष्टी आहेत फीचर्स मध्ये. इंडेक्स करतं, तुमचं बऱ्याच गोष्टी करतात. तुम्ही याच्यात रेकॉर्ड मेंटेन ठेवू शकता. पर्सनल रेकॉर्ड पण मेंटेन ठेवता येईल तुम्हाला पर्सनलचं. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला करणं सोपं आहे, खूप सोपं आहे. बरोबर. फक्त या मोबाईलला ऑपरेट करताना इंटरनेट चालू पाहिजे, ब्लूटूथ चालू पाहिजे. इंटरनेट आणि ब्लूटूथ मस्ट आहे. हे दोन्ही गोष्टी लागतात. त्याशिवाय हे तुम्हाला ऑपरेट होणार नाही. ओके. क्लिअर झालं सगळ्यांना? येस सर. मला वाटतं सिंपल आहे. आपण इतके एक्सपर्ट लोक आहोत. जर भरपूर गोष्टीने आपण एक्सपर्ट बनतो. आपण इतके मोबाईलमध्ये एक्सपर्ट झालो, लॅपटॉपमध्ये झालो, सगळ्या गोष्टीत झालो, तर डेफिनेटली आपण तुम्ही एक्सपर्ट बनू शकता. थोडंसं तुम्हाला त्याला सुरुवात करावं लागेल. 2-3 लोकांबरोबर तुम्हाला ते काय करावं लागेल, करून बघावं लागेल. ऑटोमॅटिकली तुम्हाला ते परफेक्ट जमणार आहे. काही वाटलंच या मॅन्युअलला फॉलो करा. स्टडी करा. याच्यावरती दिलेलं गेलेलं आहे कसं कसं काय करायचं काय नाही याच्यामध्ये दिलेलं आहे. मशीनचे सेल्स जे आहेत तर ड्युरासेलचे छोटे सेल आपल्याकडे स्पेअर ठेवा. इमर्जन्सी तुम्ही लोकांकडे गेले तर कधी पण सेल संपू शकतात. तर ते मला त्यावेळी ते करता येतं. मशीन ऑटोमॅटिक ऑफ होत असतं. याच्यावरती उभं राहिलं तर ते चालू होतं. पण जर तुम्ही 3-4 मिनिटं जर मशीन ऑपरेट नाही केलं तर बाय डिफॉल्ट मशीन ऑफ होऊन जातं. तुम्हाला ऑफ करून ठेवायची गरज नाही डायरेक्ट. मग तुम्हाला नेक्स्ट टाइम 4-5 मिनिटानंतर तुम्हाला पुन्हा मशीनचं बटन घालून ऑन करावं लागेल, तेव्हा ते मशीन ऑन होईल. ओके. मशीन ही ग्लास टफन ग्लास आहे. टफन ग्लास हे टफन ग्लास असते. हे टफन ग्लासला हे काही होत नाही, पण हे जर पडलं जोरात तर फुटू शकतं. बरोबर ना. तर त्यामुळं हे मशीन तुमच्या बॅग मध्ये सॅक मध्ये ऑपरेट करताना घेऊन जाताना आपल्या बॉक्स मध्ये या जो बॉक्स आहे या बॉक्स मध्येच ते मशीन तुम्ही घेऊन फिरा, जेणेकरून ते मशीन तुमचं क्लिअर कट राहील आणि तुम्हाला इझिली ते ऑपरेट करता येईल. ओके. ओके. मला गॅरंटी हे मशीन ज्या इतकं सुंदर आहे मित्रांनो, या मशीनमुळे एवढा मोठा बिझनेसचा मोमेंटम वाढेल की तुमचा बिझनेस हा 2x 3x 4x लेवलला जाऊ शकतो. तर असो, मला वाटतं मला या टेक्निकल गोष्टी तुम्ही एक्सपर्ट बनतालच, यात काही अवघड नाही. तुम्ही शिकताल पण. आता महत्वाचा मुद्दा येतो, जो रिपोर्ट येतो हा रिपोर्ट नेमकं काय आहे. त्या रिपोर्टचे एक एक पॅरामीटर काय आहेत. कारण डोक्याच्या वरून चाललंय की लोक म्हणतात सर ते बीएमआय काय हो, कोणी म्हणतं सर ते बीएमआर काय हो, सर ते मसल मास काय हो, सर याला काय त्याला काय, आणि अडचणी येतात. तर आता आपण नेक्स्ट सेशन मध्ये जाणार आहोत. या नेक्स्ट सेशन मध्ये की हे जे टेक्निकल चार्ट आहे याचा अर्थ काय असतो तो आपण समजून घ्या. आपल्या मराठी भाषेमध्ये शुद्ध लिहून घ्या प्रॉपर लेवलला. त्यानंतर याचा जर हा पार्ट वाढला गेलाय, एखाद्याचा जर बीएमआय वाढला तर त्याला काय काय त्रास होऊ शकतो, जेणेकरून तुम्हाला लोकांना ते सांगता येईल. बरोबर. समोरच्या व्यक्तीला दाखवता येईल की सर तुम्ही जर हे नाही केलं ना तर असं असं होईल, आणि हे जर कंट्रोलमध्ये नाही आलं ना तर तुम्हाला अटॅक येऊ शकतो, हे होऊ शकतं, ते होऊ शकतं. हे तुम्ही लोकांना बोलता येईल. तुम्हाला फिअर लोकांना दाखवता येईल की याचे ड्रॉबॅक काय, साईड इफेक्ट काय. तर चलो, टेक्निकल गोष्टीसाठी ते चार्ट काय आणि परफेक्ट तो चार्ट कशा पद्धतीने लोकांना समजवला पाहिजे, त्याचे टेक्निकल स्पेसिफिकेशन काय असतात
हे सांगण्यासाठी मित्रांनो एक ग्रेट पर्सनॅलिटी आज आपल्या समोर मी तुम्हाला तुमच्या समोर इन्व्हाइट करतो की आज त्यांच्या टेक्निकल ट्रेनिंगच्या माध्यमातून, प्रोडक्ट ट्रेनिंगच्या माध्यमातून आपण खूप मोठा बिझनेस डेव्हलप करतोय. वारंवार आपल्याला त्यांच्या टेक्निकल ट्रेनिंगचा खूप मोठा सपोर्ट होतोय. 19 तारखेच्या ट्रेनिंग मध्ये पण मॅडमने खूप सुंदर लेवलचं ट्रेनिंग घेतलंय. तर अशा ग्रेट पर्सनॅलिटी आपल्या कंपनीचे डॉक्टर्स जे आज कन्सल्टंट आहेत, तर जबरदस्त लेवलचे पर्सनॅलिटी मिस बिराजदार मॅम, डॉक्टर बिराजदार मॅमला मी तुमच्या जोरदार क्लॅपिंग मध्ये स्टेजवरती मित्रांनो स्क्रीनवरती आपल्या स्क्रीन समोर इन्व्हाइट करतो. वेलकम मॅम. थँक्यू सो मच. ऐकायला येतंय? यस. ओके. थोडस व्हॉल्यूमचा इश्यू होता. ठीक आहे, चालेल, ऐकायला येते. तर आता ऑलरेडी सरांनी कसं यूज करायचंय मशीन त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती दिलेली आहे. आता त्याचा उपयोग काय, म्हणजे आता लोक तुम्हाला विचारतील, आपण टेस्ट तर केलेला आहे, पण टेस्ट केलाय त्या कशाचं टेस्ट केलंय? कारण सगळ्यांना काय माहितीये, ब्लड टेस्ट फक्त लोकांना माहितीये, रक्त वाढतंय, कमी झालंय, ब्लड मध्ये इन्फेक्शन नाहीये एवढंच कळतंय लोकांना. हल्ली जर आपण काही अशी पण लोक आहेत ज्यांना आपण साधं लिपिड प्रोफाईल किंवा कोलेस्ट्रॉलचं चेक करायला सांगितलं तर ते सांगतात आम्ही रक्त तपासलंय, पण त्यांना हे माहित नसतं की ब्लडचे पण वेगवेगळे टेस्ट असतात. तर बीएमआय मशीन तर लोकांसाठी खूप नवीन आहे. ठीक आहे, तर बीएमआय मशीन तुम्ही जर लोकांना इंट्रोड्यूस केलं ते म्हणतील अरे नुसतं मशीनवर उभं राहून तर वजनच माहित होतं आम्हाला करायचं, आता हे मशीन काय नवीन आलंय, किंवा ह्याच्यावर उभं राहायचंय, हातात धरायचंय, म्हणजे नक्की काय काय येतंय मोबाईल, आणि मोबाईल मध्ये कशाचा रिपोर्ट येतोय. लोकांना एवढंच माहिती मशीनवर उभं राहिलं की वजन येतं, त्याच्यामध्ये एवढं सगळं येतं की आपल्या बॉडीमध्ये फॅट किती आहे, मसलला किती गरज आहे, हाडं आपली बळकट आहेत की नाहीयेत, वीक आहेत की जास्त, हाडं ठिसूळ झाली आहेत, हे कारण बीएमआय मध्ये ऑलमोस्ट आपल्याला हाडांचं, मसल्सचं फॅट शरीरामध्ये गरजेपेक्षा जास्त आहे की गरजेपेक्षा कमी आहे, की जेवढ्या गरज आहे तेवढंच आहे, ह्या सगळ्या बाबतीत आपल्याला त्याच्यामध्ये माहिती मिळत आहे बीएमआय मध्ये. तर हे आधी मेन तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या की बीएमआय म्हणजे काय, बॉडी मास इंडेक्स. बॉडी मास इंडेक्स काय असतं मी थोडा तुम्हाला एक्सप्लेन करते इथे की एक्झॅक्टली बॉडी मास इंडेक्स काय आहे. मशीन बद्दल तर तुम्हाला सरांनी सांगितलेलंच आहे, मशीनचे डिटेल्स फक्त मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे इकडे की काय एक्झॅक्टली मशीन काम करतं आणि कसं लोकांना तुम्हाला ते कन्व्हिन्स करायचे की करणं गरजेचं आहे आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत. येस. बेनिफिट्स बद्दल आपण डिस्कस करूया. एकच मिनिट, मला शेअर करायला थोडासा प्रॉब्लेम होतोय. ओके, तर पीपीटी शेअर करतेय मी, थोडासा टेक्निकल इश्यू झाला होता. आपण आता हे ओके, मशीन ही अशी दिसते, आपल्याला सरांनी हे एक्सप्लेन केलेलं आहे. तर मशीन मध्ये काय काय येतं आधी आपण ते जाणून घेऊया. बॉडी मास इंडेक्स. बॉडी मास इंडेक्स मध्ये इथे बघा, तुम्हाला आता इथे स्क्रीनवर दिसतंय, इथे दाखवतंय की ओबेसिटी. आता वजन किती आहे, आता वजनावरती पण डिपेंड करतं. आता कसं आहे, नॉर्मल जे वजन असलं पाहिजे हाईटच्या हिशोबाने, आता नॉर्मल हाईटच्या हिशोबाने लेडीज मध्ये जे वेट आपण बघतो, तर काहींची हाईट कमी असते, काहींची जास्त असते. तर जे नॉर्मल रेंज पाहिजे वेटची ती 50 ते 60च्या मध्ये पाहिजे लेडीज, आणि जेंट्स मध्ये जर वेट आपण कॅल्क्युलेट केलं तर ते 60 टू 70, 60 टू 65 पण ओके आहे. पण जर एखाद्याची हाईट 6 फीटच्या वरती असेल तर आपण 70 केजी कन्सिडर करतो, पण त्याच्यामध्ये बॉडी फॅट कमी असलं पाहिजे, मसल स्ट्रेंथ जास्त असलं पाहिजे. तर आपण म्हणू शकतो की हा माणूस जो आहे किंवा ही व्यक्ती जी आहे ती फिजिकली फिट आहे, ओबेस नाहीये किंवा ओव्हरवेट नाहीये. आता इथे बीएमआय मशीन मध्ये तुम्ही, आता इथे मी जे स्क्रीनवर दाखवतेय बीएमआयच्या पुढे तुम्हाला इथे दिसत असेल रेड मार्किंग जे दिलेलं आहे. आता हे रेड मध्ये का हायलाइट केलंय, कारण ते नॉर्मल नाही. ठीक आहे, जे नॉर्मल आहे तुम्ही हे पण बघून घ्या, जे नॉर्मल नाहीये त्याची रेड मार्किंग आहे, जे नॉर्मल आहे त्याचं ग्रीन मध्ये मार्किंग आहे, जे गरजेपेक्षा कमी आहे शरीरामध्ये, शरीराची जे घटक आपल्याला हवेत पण ते आपल्या शरीरात गरजेपेक्षा कमी आहेत, ते ब्ल्यू मध्ये मार्किंग केलेले आहेत. आणि जे खूप जास्त प्रमाणात किंवा जे ज्याचं अलर्ट केलेलं आहे, म्हणजे शरीराला जे अलार्मिंग साईन्स आहेत, ते ऑरेंज मध्ये इथे सिग्निफाय केलेलं आहे. म्हणजे हे तुम्हाला सांगायलाही इझी पडेल की बाबा जिथे तुम्ही आता ब्ल्यू गोष्टींकडे जास्त नाही लक्ष दिलं तरी चालेल का, कारण ब्ल्यू गोष्टी हे नॉर्मल रेंज मध्ये,
रेड मध्ये जे दिले ते हाय, म्हणजे तिकडे तुम्ही जास्त लक्ष दिलं पाहिजे. पेशंटला सांगताना तुम्ही बाबा ज्या गोष्टी रेड मध्ये मार्किंग, आता मार्किंग केलंय त्यामुळे इझिली तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील की कुठल्या कुठल्या गोष्टींना पेशंटला हायलाईट करायचंय आणि कुठल्या गोष्टींवरती पेशंटनी वर्कआउट करायचं आणि कुठल्या मेडिसिन्स आपण त्याच्यावर दिलं पाहिजे. तर ओबेसिटी आधी समजून घ्या. ओबेसिटी म्हणजे काय? ओबेसिटी म्हणजे खूप जास्त वजन, वजन जेवढी गरज आहे शरीराला, जेवढी वजन पाहिजे त्याच्यापेक्षा जर जास्त वजन असेल तर तिथे ओबेसिटी असं येतं. म्हणजे ओव्हरवेट. ओबेसिटी म्हणजे ओव्हरवेट. आणि जर लीन किंवा थिन असं बघा, इथे मार्किंग पण इथे पण आहे, थिन, स्टँडर्ड, फॅटी, ओबेसिटी. जर थिन लिहिलं असेल तिकडे तर मग ते खूप कमी वेट आहे. आणि जर ओबेसिटी असेल तर मग ओव्हरवेट आहे. स्टँडर्ड हे नॉर्मल वेट आहे. फॅटी, फॅटी म्हणजे काय? माणूस जाड नाहीये पण फक्त त्याचं कसं पोटाचा घेर तुम्ही बघितला असेल, लोकांचा फक्त पोटाचा घेर वाढलेला असतो म्हणजे तो फॅटी आहे. पण ते नॉर्मल नाहीये. पोटाचा घेर वाढलाय म्हणजे तुम्ही काय होतं माहितीये का, जेव्हा आपल्या बॉडीमध्ये फॅट जास्त असते त्यावेळेला आपण जे काही खातो, आपले जे ग्लुकोज, आपण जे काही खातो त्याचं ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते ग्लुकोज मध्ये होतं. ठीक आहे. आणि जे ग्लुकोज आहे ते बॉडीला एनर्जी प्रदान करतं. ठीक आहे. पण जर आता ते तुम्ही जे खाताय ते जे ग्लुकोज मध्ये कन्व्हर्ट झालंय त्याचं ते ऍक्च्युअली त्याचं पोषण तुमच्या मसल्स आणि हाडांना म्हणजे पेशींना आणि हाडांना मिळायला पाहिजे. पण जर फॅटलाच तुम्ही पोषण देत राहिला तर मग फक्त फॅट वाढतं बॉडीमध्ये. त्यामुळे मग आपण म्हणतो की फॅटी म्हणजे काय काय बाकी बॉडीवर वाईज सगळे ओके असतात, हात पाय सगळे नॉर्मल असतात, पण फक्त त्यांचं पोटाचा घेर वाढलेला असतो तेव्हा आपण त्यांना फॅटी असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता फॅट पर्सेंटेज बघा, इथे इथे जे दिले स्क्रीनवरती ह्याच्यामध्ये फॅटचं पर्सेंटेज जास्त आहे. फॅटचं पर्सेंटेज जास्त आहे म्हणजे कारण हा माणूस ओबेस आहे. ज्याचं इथे आपल्याला आता फॉर एक्झाम्पल म्हणून आपण इथे घेतलंय उदाहरण, की उदाहरण कारण बघा वेट पण त्याचं हायलाइट केलंय वरती 85 केजीज वेट. तुम्हाला जसं मी सांगितलं जेंट्स मध्ये पण 70 पर्यंत ओके आहे वेट. 85 केजी वेटचा व्यक्ती म्हणजे डेफिनेटली तो ओबेस, जाड, खूप जास्त वजन आहे त्या व्यक्तीचं. म्हणजे जास्त वजन म्हणजे काय? ते फॅटचंच वजन असतं. कधी जेव्हा आपण आपलं वेट वाढतं, बॉडी वेट वाढतं त्यावेळेला कधी असं होत नाही की बाबा मसल्स वाढलेत किंवा हाडं वाढलेत. आपला हाईट असतो तेवढाच असतो. एक सर्टन एज नंतर आपला हाईट वाढत नाही. ठीक आहे. आता मुलींमध्ये 15-16व्या वर्षी हाईट वाढायचं बंद होतं. मुलांमध्ये सुद्धा 18 ते 20 वर्षाच्या वयामध्ये हाईट वाढायचं बंद होतं. असं होतं का की बाबा वजन वाढलंय म्हणजे 25 किंवा 30 वर्षाच्या वयाच्या व्यक्तीचं हाईट वाढलंय म्हणून त्याचं वजन वाढलंय असं होत नाही ना. म्हणजे फॅटच वाढतंय. तुमच्या बॉडीमध्ये काय वाटतं? वजन वाढणं म्हणजे फॅट वाढणं आणि फॅट हे कधीच हेल्दी नसतं. एक सर्टन लेव्हलमध्ये म्हणजे एक जेवढं गरजेचं असतं फॅट तेवढ्याच नॉर्मल रेंजमध्ये जर फॅट असलं आपल्या बॉडीमध्ये, कारण फॅटची पण गरज आहे. असं नाही की बॉडीला फॅटची गरज नाहीये. फॅटची गरज आहे, पण ते एक सर्टन क्वांटिटीमध्येच फॅटची गरज असते आपल्या शरीराला. जर ते गरजेपेक्षा जास्त फॅट झालं, तर आपण जे काही खातो त्याचं पोषण फक्त फॅटला मिळतं. त्यामुळे बरेच जे जाड व्यक्ती असतात ना, ते कंप्लेंट करतात. दिसायला आपल्याला धडधाकट दिसतात, पण त्यांना वीकनेस, हाडं दुखणे, सांधे दुखणे, कारण बॉडी वेट बॉडीला कंट्रोल होत नाही, मॅनेज होत नाही. हाडं वीक होऊन जातात. कारण हाडांना पोषण मिळत नाही. जे काही खाल्लं जातं त्याचं पोषण सगळं फॅटला मिळतंय. हाडांना पोषण मिळत नाही, मसल्सला पोषण मिळत नाही. त्यामुळे काय होतं? हाडं वीक होतात. त्यामुळे पेशंट बरेच वेळेला कंप्लेंट करतात, की आमचे हाडं दुखतायत, सांधे दुखतायत, कंबर दुखतात. गुडघे आणि कंबर जास्तीत जास्त काय दुखतात? गुडघे आणि कंबर. जाड व्यक्तींचं. कारण पूर्ण बॉडी वेट हे कंबर आणि गुडघे मॅनेज करत असतात. बऱ्याच लोकांचे टाच दुखतात. कारण आपण उभं राहतो तर त्यामुळे आपलं बॉडी वेट सगळं पायावर जातो. त्यामुळे गुडघे आणि टाच जास्त दुखतात. जे ओबेस किंवा जाड लोक असतात, ओव्हरवेट लोक असतात, त्यांची नेहमी ही कंप्लेंट असतेच. कारण त्यांचे हाडं पूर्ण वीक झालेली असतात. त्यामुळे त्यांच्या या अशा कंडिशनमध्ये जे फॅटी आहेत किंवा ओबेस आहेत, ओव्हरवेट आहेत, त्यांच्यामध्ये डेफिनेट कॅल्शियम आणि प्रोटीनची कमतरता डेफिनेटली असते. त्यामुळे त्या लोकांना तुम्ही मोरिंगा, व्हिटॅमिन D3 आणि प्रोटीन पावडर रेकमेंड करू शकता. फॅट फॅट आता डेफिनेटली आता 85 इथे बघतोय आपण 85 केजीचा वेट किंवा 70 किलोच्या वरती एखादा जेंट्स असेल किंवा लेडीज जी 60च्या वरती वेट आहे. तर त्या कंडिशनमध्ये इव्हन एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे, की त्यांना काय हार्मोनल प्रॉब्लेम आहे का? थायरॉइड आहे का? लेडीज असेल तर त्याला थायरॉइड किंवा PCOD आहे का? हे पण तुम्ही समजून घ्या. त्याच्याबरोबर मग हार्मोनल चेंजेस असतील तर लेडीजमध्ये पण तुम्ही सीबक्थॉन, नारीप्रिया रेकमेंड करू शकता. जेंट्समध्ये तुम्ही त्यांना सीबक्थॉन रेकमेंड करू शकता. काय हार्मोनल इश्यूज असतील तर.
म्हणजे अलॉंग विथ काय मोरिंगा, व्हिटॅमिन D3, प्रोटीन यासोबत तुम्हाला जर हार्मोनल इम्बॅलन्स असेल त्यांना सिबक्तॉन रेकमेंड करू शकता. आणि खूप जास्त ओबेस आहे तर डेफिनेटली मेडोलाइट तर दिलंच पाहिजे अशा कंडिशनमध्ये. आणि जर समजा इथे थिन आलं, आता हे एक्झाम्पल आपण फॅटचं घेतलंय, ओबेसिटीचं घेतलंय, पण या जागी एखादं थिन व्यक्ती पण असू शकतं ना, त्यांचं वेट खूप जास्त कमी आहे, खूप कमी आहे. त्या व्यक्तीमध्ये फॅट पण वाढलं पाहिजे आणि मसल्स आणि हाडं पण बळकट झाली पाहिजे. अशा कंडिशनमध्ये मग तुम्ही त्यांना काय द्यावं लागेल? फॅट वाढण्यासाठी प्रोटीन तर डेफिनेटली द्यावं लागेल, कोलेस्ट्रॉल कॅप्सूल द्यावं लागेल अशा कंडिशनमध्ये, शतावरी द्यावं लागेल, मेल असो फिमेल असो, डेफिनेटली जेंट्स लेडीज दोघांनाही शतावरी देणं गरजेचं आहे, प्रोटीन देणं गरजेचं आहे. कारण डेफिनेटली जर त्यांचं वजन खूप कमी आहे अशा कंडिशनमध्ये त्यांना प्रोटीन देणं गरजेचंच असतं बॉडीला, कारण प्रोटीन डेफिशियन्सी असतेच अशा कंडिशनमध्ये. त्यामुळे त्यांना हे मेडिसिन तुम्ही रेकमेंड करू शकता. मसल रेट इथे तर जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यामध्ये मसल रेट स्टँडर्ड दिलेला आहे, पण एखाद्याचं मसल रेट कमी पण असू शकतो. जरी एखादी व्यक्ती दिसायला जाड दिसते पण तरी त्यांचे मसल्स वीक असतात. जर तुम्ही आपले जे आता हे BMI वरती पण येतं, तिथे मसल रेट यांचं नॉर्मल आलेलं आहे, 51.9% आहे तर यांचं नॉर्मल आहे. 50 टू 60%, 40 टू 60% जे हे आहे मसल रेट ते नॉर्मल असतं. तर मसल रेट ह्यांचं या इथे जे दिलेलं आहे एक्झाम्पल, याच्यामध्ये नॉर्मल जरी असेल तरी जर आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीचं जाड असो तरी मसल रेट कमी असू शकतं. त्यामुळेच लोक कंप्लेंट करतात की आमचे कंबर दुखते, हातपाय दुखतात. हातपाय दुखणे आणि कंबर दुखणे, सांधे दुखणे डेफिनेटली जॉईंटचा प्रॉब्लेम असतो. पण काही काहींना असं कमरेत चमक भरली, कमरेत चमक भरली म्हणजे हाडांचा इश्यू नसतो, ते मसल्सचा प्रॉब्लेम असतो किंवा पाय मुरगळणे इथे मसल्सचा इश्यू असतो. तर काही काहींना चालता चालता पण पाय मुरगळतो. दिसायला जाड असतात पण त्यांना काही लोकांना थायरॉइड इश्यू, थायरॉइडमुळे सुद्धा बोन्स वीक झालेले असतात, बॉडी वीक झालेली असते. अशा कंडिशनमध्ये चालता चालता पाय मुरगळतो किंवा त्यांना कळतही नाही. डायबिटीसच्या पेशंटमध्ये एकतर त्यांना सेन्सेशन लॉस झालेले असतात त्यामुळे त्यांना कळत नाही. चालता चालता त्यांचा पाय मुरगळतो किंवा घसरतो. तर हे मसल लॉसमुळे होतं. बॉडीमध्ये मसल जर कमी असेल, मसलला तेवढं पोषण मिळत नसेल, त्या कंडिशनमध्ये सुद्धा मग तुम्ही त्यांना मसल वाढण्यासाठी मेडिसिन्स देऊ शकता. अशामध्ये तुम्ही त्यांना शतावरी द्या, कारण शतावरी मसल्सला स्ट्रेंथ देते. आरोग्यवर्धिनी वटी, कोलेस्ट्रॉल कॅप्सूल असे मेडिसिन्स तुम्ही त्यांना देऊ शकता. पण जर जाड असेल व्यक्ती तर कोलेस्ट्रॉल देऊ नका, प्रोटीन देऊ शकता, कारण प्रोटीनने पण मसल्सला स्ट्रेंथ चांगली मिळते. ठीक आहे. मॉइश्चर म्हणजे पाणीदारपणा किंवा आपण काय म्हणतो नमी, मॉइस्टनेस किंवा ओलसरपणा. आता बघा बऱ्याच जणांचं काय असतं, स्किन ड्राय असते. स्किन ड्राय असते आपल्याला त्यामुळे कळतं की ह्या व्यक्तीला ड्रायनेस आहे, पण काही लोक आतून ड्राय असतात त्यामुळे त्यांना मूतखड्याचा प्रॉब्लेम होतो, पोट साफ न होणे हा प्रॉब्लेम होतो. आता बऱ्याच वेळ आता जेव्हा आपण मशीनवर चेक करतो ना, तर लोक म्हणतात तुम्ही मशीनवर चेक केलं ना, तुम्हीच बघून सांगा आम्हाला काय त्रास होतोय. त्यावेळेला जर तुम्हाला आता इथे पण बघा इथे मॉइश्चर जे दाखवले एक्झाम्पल मध्ये ते इनसफिशियंट, म्हणजे ती व्यक्ती ज्या व्यक्तीचं इथे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे ती व्यक्ती पाणी कमी पिते. मी नेहमी इव्हन लेक्चरमध्ये त्या दिवशी 19 तारखेला पण सांगितलं, नेहमी इव्हन मी माझ्या प्रत्येक लेक्चरला सांगत असते की आपण पर डे म्हणजे एक दिवसभरात आपण कमीत कमी 5 लिटर पाणी पिलं पाहिजे. जे गरजेपेक्षा कमी पाणी पितात, पाणी 5 लिटरपेक्षा जर कमी पिलं तर डेफिनेटली आपल्या बॉडीमध्ये आपली बॉडी डिहायड्रेट होते, म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता राहते. शरीरात जेव्हा पाण्याची कमतरता राहते, स्किन ड्राय होते, वरून ते दिसतं, पण आतूनही आपली जे अन्न नलिका असते ती पण सुकून जाते. त्या व्यक्तीला लघवीलाही वारंवार येते, थोडी थोडीच लघवी होत असते. तर अशा कंडिशनमध्ये त्यांना सांगायचं पाणी भरपूर प्या. मॉइश्चर कमी दिसलं, इनसफिशियंट दिसलं, की मग तुम्ही त्यांना सांगायचं की बाबा तुमच्यामध्ये पाणीची कमतरता आहे, पाणी जास्त प्या. आणि त्याच्यावर तुम्ही त्यांना एलोवेरा ज्यूस रेकमेंड करू शकता मॉइश्चरसाठी. त्यांना आपण आकाई सोना तर मोस्ट ऑफ द लोकांना आपण रेकमेंड करतोच. त्यामुळे आकाई सोना तर डेफिनेटली द्यायचं, कारण त्याच्याने फ्रुट्स असल्यामुळे त्याच्यामध्ये बेरीजचा ज्यूस येतो. बेरीजचा ज्यूस असल्यामुळे त्यांना भरपूर मॉइस्टनेस मिळतो त्यातून त्यांना. आणि शतावरी तुम्ही रेकमेंड करू शकता अशा कंडिशनमध्ये. बोन मास, आता आपण मेन पॉइंटला आलो की बोन मास. बोन म्हणजे आता मी जसं तुम्हाला सांगितलं की आता बघा ह्या व्यक्तीचं मी मगाशी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये सांगितलं की आपल्याला इथे जी एक्झाम्पल दिली ती एका जाड व्यक्तीची किंवा ओव्हरवेट व्यक्तीचं इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. तर ओव्हरवेट व्यक्तीचं जसं मी तुम्हाला सांगितलं दिसताना ओव्हरवेट दिसतं, पण त्याचे बॉडीचे जे ऑर्गन्स असतात ते वीक झालेले असतात, मसल्स वीक झालेले असतात, हाडं वीक झालेले असतात. तर हा ओव्हरवेट माणूस आहे. आपण विचार करतो ओव्हरवेट माणूस म्हणजे ह्याचे हाडं बळकट असतील, पण असं नाहीये बघा. हा ओव्हरवेट माणूस आहे पण त्याचे हाडं खूप कमजोर आहेत.
खूप म्हणजे अतिशय कमजोर हाड आहेत या व्यक्तीची, जिथे आपल्याला एक्झाम्पल दिले. असे जे खूप ज्यांचं स्टँडर्ड बॉडी वेट असतं त्यांची हाडं बळकट असतात. पण जे कमी वजन, ज्यांचं वजन खूप कमी असतं त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांची हाडं वीक असतात. त्याच्यामुळेच लोकं कंप्लेंट करतात, की आमचे हाडं कटकट वाजतात. बरेच जण कंप्लेंट करतात ना, सांधे चालताना कटकट वाजतात. गुडघ्याचे, शोल्डरचे हाडं कटकट वाजतात चालताना, काम करताना, बोटं सुद्धा वाजतात, मनगट वाजतात. तर कशामुळे वाजतात? कारण त्यांच्या हाडांमध्ये जीवच नाहीये. हाडांमध्ये जीव नसला की ते वाजणारच ना. त्यामुळे त्या अशा व्यक्तींमध्ये तुम्ही ग्लुकोसामाइन, मोरिंगा, कोलोस्ट्रॉम कॅप्सूल असे देऊ शकता. प्रोटीन पावडर प्रत्येक आहे बघा. या जिथे आपल्याला इन्सफिशियंट दिसते, मसल इन्सफिशियंट आहे, मसल मास कमी आहे किंवा बोन्स वीक आहेत, अशा सगळ्या कंडिशनमध्ये प्रोटीन देणं खूप गरजेचं आहे. कारण प्रोटीन कमी की बॉडीमध्ये मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स किंवा वीकनेस जो आहे तो प्रोटीनमुळे येतं. का प्रोटीनमुळे येतं? प्रोटीनमुळे याच्यामुळे येतं कारण आपले जे बॉडी सेल्स आहेत ना, ते सगळे प्रोटीन. आपलं बॉडी हे जे प्रोटीननेच बनलेलं आहे. बॉडीची एव्हरी सेल्स सगळे शरीर आपलं जे शरीर आहे ते सगळ्या सेल्सनी बनलेलं आहे आणि सगळे सेल्स हे प्रोटीन आहे. फक्त नावं वेगवेगळी असतात प्रोटीनला. जसं केस केरेटिननी बनलेले असतात, स्किन मेलॅनिननी बनलेले असतात, बॉडी सेल्स हे अमिनो ॲसिड्सच्या चेननी बनलेले असतात. पण हे सगळे प्रोटीनच आहे. त्यामुळे काहीही वीकनेस असेल तर प्रोटीन हे गरजेचं आहे. कुठलाही बॉडीमध्ये कुठलाही पार्ट वीक असेल तर डेफिनेटली त्या व्यक्तीचं प्रोटीन जी आहे ना शरीरामध्ये प्रोटीन हे खूप कमी झालेलं असतं. ठीक आहे. आता ह्या व्यक्तीचं बघा बीएमआर खूप कमी आहे. बीएमआर म्हणजे काय? आता मेन बीएमआर हा खूप आता मसल रेट, मसल म्हणजे सगळ्यांना माहिती आहे बाबा मसल्स म्हणजे मसल्स असतात. ठीक आहे. मसल्स म्हणजे सगळ्यांना ट्रायसेप, बायसेपच माहिती आहेत मोस्टली तरी कारण जिम करणाऱ्यांना. पण मसल्स म्हणजे आपलं आपलं जे शरीर आहे त्याला शरीराला हाडांना जे आवरण असतं ते मसल्सचं असतं. त्या जे पेशी ज्याला हाडांना ज्या पेशीचं आवरण असतं त्याला मसल असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि बोन म्हणजे सगळ्यांना माहिती आहे बोन्स. आता बीएमआर कारण हा नवीन शब्द आहे. सगळ्यांसाठीच नवीन शब्द आहे. बीएमआर म्हणजे काय? बीएमआर म्हणजे बॉडी मेटाबॉलिक रेट. मेटाबॉलिक रेट म्हणजे काय? मेटाबॉलिक रेट म्हणजे कॅलरीज जे आपण काही खातो, ते आपल्या बॉडीला एनर्जी देते आणि ती एनर्जी जी आहे आपण किलो कॅलरीजमध्ये कॅल्क्युलेट करतो. तर ते किलो कॅलरी आपल्या बॉडीला किती कॅलरीजची गरज आहे, कुठल्या अवयवांना किती कॅलरीजची गरज आहे, ते आपण बीएमआरवरनं ओळखतो. तर बीएमआर आता बघितला हा व्यक्ती आहे 85 किलोचा. त्याचं इथं उदाहरण दिलंय. 85 किलोच्या व्यक्तीचं बीएमआर लो आहे. का लो आहे? कारण ती व्यक्ती जे काही खाते त्याचं सगळं पोषण फक्त त्याच्या फॅटला मिळतंय. मसल्सला मिळत नाही, बोन्सला मिळत नाही. म्हणून त्या व्यक्तीचं बीएमआर कमी आहे. म्हणजे या व्यक्तीला सर्वात जास्त खूप जास्त गरज आहे मेटाबॉलिझमची गरज. आता मेटाबॉलिक मी बीएमआर एक्सप्लेन करताना परत डिटेलमध्ये सांगेन, की बीएमआर कशाने वाढू शकते आणि कशा आपण मेंटेन ठेवू शकतो बीएमआरला. आता इथे बघा मी तुम्हाला सांगितलं प्रोटीन इन्सफिशियंट आहे या व्यक्तीचं. नेक्स्ट पॉइंट जर तुम्ही बघितलं तर प्रोटीन. प्रोटीन इन्सफिशियंट आहे. मी जर तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की कुठलाही आपल्या बॉडीमध्ये जर काही कमतरता आहे, ती कमतरता फक्त प्रोटीन डेफिशियन्सीमुळे जास्तीत जास्त प्रोटीन डेफिशियन्सीमुळेच आपल्याला ती कमतरता असते. कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे बोन्सची कमतरता असते आणि प्रोटीन डेफिशियन्सीमुळे ओव्हर बॉडीमध्ये जो इश्यू असतो तो फक्त प्रोटीन डेफिशियन्सीमुळे जास्त असतो. कारण आपल्या बॉडीचे सगळे प्रोटीनचे बनलेले आहेत. आणि ह्या व्यक्तीचं बघितलं आता हा व्यक्ती आहे 85 किलोचा पण ह्याचं प्रोटीन गरजेपेक्षा खूप कमी. ॲक्चुअली आपल्या बॉडीला गरज असते प्रोटीनची ती 20% to 30%. बॉडीमध्ये प्रोटीनची किती गरज असते? 20 ते 30% आणि ह्या व्यक्तीचा आहे फक्त 15%. त्यामुळे गरजेपेक्षा कमी म्हणजे ह्या व्यक्तीला जेवढी प्रोटीन हवी आहे तेवढं त्याला प्रोटीन मिळत नाहीये. आता हा माणूस 85 किलोचा आहे. 85 किलोच्या माणसाला कमीत कमी 30% तरी प्रोटीन पाहिजे. कारण त्याचं बॉडी तेवढं हेवी बॉडी आहे. मग अशा कंडिशनमध्ये फक्त 15% प्रोटीन म्हणजे त्याला जेवढी गरज आहे त्याचा फक्त निम्मा प्रोटीन त्या व्यक्तीला मिळतंय. मग प्रोटीन इंटेक वाढवला पाहिजे त्या व्यक्तीचा. ठीक आहे. बॉडी एज आता बघा ह्या व्यक्तीचं वजन हे बॉडी एज म्हणजे आता कसं होतं, की शरीर आपलं जे आहे ते आता समजा हा व्यक्ती आता ह्याचं वेट वजन जे एज आहे इथे आपण मेन्शन नाही केलं. पण आता व्यक्तीला आपण विचारतो आपण करतो जेव्हा तुम्ही बीएमआय करून घेता त्या व्यक्तीचं डिटेल्स लिहून घेणार त्यावेळेला त्या व्यक्तीचं तुम्ही एज विचारणार आणि इथे तुम्ही बघितलं तर बॉडी एज जे आहे 39 दाखवतंय. ॲक्चुअली कधीही ना वजन जे आहे त्या वय जे आहे मशीन्स वरती किंवा कुठल्या व्यक्तीचं वजन वय जास्त दाखवतं का? कारण आपण जे काम करतो आपले जे आपण दिसताना कमी वजन वय जरी दिसत असेल बघायला
किंवा आपलं वय जरी कमी असेल तरी ते जास्त दाखवतं. का? कारण आपले जे आतले शरीरातले अवयव आहेत ते एवढे थकलेले असतात की ते वयस्कर झालेत. म्हणजे शरीरात वरून शरीर तरुण दिसतंय, पण आतले आपले सगळे जे अवयव आहेत ना ते वयस्कर झाले. एवढं समजून घ्या. म्हणजे खूप पण वयस्कर, आतून वयस्कर झाले. बॉडी एज वरनं लक्षात ठेवा की आपलं वय जास्त झालेलं आहे. मेटाबॉलिक वेटने आपल्या लक्षात येतं की आपण वरतून फक्त कमी आहे. आपलं नंबर वाईज बर्थ एज कमी आहे, पण मेटाबॉलिक एज वाढलेला आहे. बर्थ एज आणि मेटाबॉलिक एज मध्ये हेच डिफरन्स आहे. बर्थ एज नॉर्मल एज आहे, तुमचा नॉर्मल एज बर्थ पासून, आणि बॉडी एज जे आहे ते मेटाबॉलिक एज, कारण तुमचे जे शरीरातले अवयव आहेत ते पूर्णपणे थकलेले आहेत. ठीक आहे. विसेरल फॅट म्हणजे काय? आता इथे पण बघा, विसेरल फॅट गरजेपेक्षा जास्त असल्यामुळे इथे अलर्ट साईन दाखवले ऑरेंज मध्ये स्क्रीनवरती. स्क्रीन सगळ्यांना दिसतंय ना? येस मॅडम. ओके. आणि सबक्युटॅनियस फॅट म्हणजे जे त्वचेच्या जस्ट खाली फॅट असतो ना, आपल्या स्किनच्या जस्ट खाली असलेला फॅट, त्याला आपण सबक्युटॅनियस फॅट म्हणतो. काहींचे तुम्ही बघत असाल की हात पण असे एकदम फ्लफी असतात, म्हणजे त्यांच्या त्वचेच्या खालचा फॅट पण खूप जास्त असतो. आणि विसेरल फॅट म्हणजे पोटाची चरबी, त्याला विसेरल फॅट असं म्हटलं जातं. इथे बघा, आता हे व्यक्तीचं ते पूर्ण, आता हा नेक्स्ट पेज आहे, जे तुम्हाला मोबाईलवरती स्क्रीनवर दिसेल हे त्याचं नेक्स्ट पेज दिसतं. आता इथे परत त्याच्यामध्ये आता ते एक्झॅक्ट दाखवलंय की बॉडी वेट त्या व्यक्तीचा आहे 85 किलो, BMI 29, बॉडी फॅट असवा पर्सेंटेज जास्त आहे, कारण खूप जास्त गरजेपेक्षा जास्त फॅट आहे, त्यामुळे हे रेड मध्ये मार्किंग दाखवलेलं आहे. बघा ते रेड, आता वरती तुम्ही वरची लाईन बघितली तर पूर्ण रेड मध्ये, कारण त्या व्यक्तीचं नॉर्मल पेक्षा जास्त आहे ते. नेक्स्ट लाईन बघितलं तर मसल रेट नॉर्मल आहे, त्यामुळे ती थोडीशी ग्रीनिश आलेली आहे. बाकी ज्याला इनसफिशियंट आहे, गरजेपेक्षा कमी आहे, ते सगळे ब्ल्यू मध्ये दिसत आहेत इथे पण. ठीक आहे. जिथे हाय अलर्ट आहे, म्हणजे जिथे ज्याच्यावर जास्त वर्कआउट केलं पाहिजे ते सगळे रेड मध्ये आहेत. जसं वेट लॉस केलं पाहिजे या व्यक्तीने, BMI याचा कमी झाला पाहिजे. फॅट बघा, खाली फॅट दिसेल तुम्हाला 5th लाईन मध्ये, सेकंड रो मध्ये तुम्हाला दिसेल फॅट मास गरजेपेक्षा जास्त आहे, त्यामुळे ते पण रेड मध्ये दाखवलंय. लास्टला जर तुम्ही बघितलं, लास्ट लाईन मध्ये सर्वात लास्टचं जर ओबेसिटी दाखवली, ओव्हरवेट, ती व्यक्ती ओव्हरवेट आहे, त्यामुळे ते पण रेड मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे सगळे जे ज्याच्यावर वर्कआउट करायचे ते रेड मध्ये, ज्याच्यावर जे कमी आहे गरजेपेक्षा ते वाढवण्यासाठी ब्ल्यू मध्ये अलर्ट दिलेला आहे. जे थोडंसं वर्कआउट, ज्याच्यावर थोडंसं वर्कआउट केलं पाहिजे ते ऑरेंज मध्ये मार्किंग आहे. आणि जे नॉर्मल आहे ह्या व्यक्तीचं, आता जिथे एक्झाम्पल दिले ज्या व्यक्तीचं, त्याचं फक्त मसल रेट नॉर्मल आहे, बाकी सगळ्यावरती आपल्याला काम करायचंय. त्यामुळे त्या हिशोबाने तुम्ही त्याला मेडिसिन्स रेकमेंड करू शकता. आता बघा, बॉडी वेट दाखवतं जे मशीन आहे, मशीन मध्ये आधी काय दाखवणार? बॉडी वेट. नेक्स्ट काय? बॉडी मास इंडेक्स इथे बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय. अंडरवेट म्हणजे व्यक्तीचं वजन जर या रेंजमध्ये, आता 18 किलोचा 18 ते 30 वयोगटातले जे व्यक्ती असतात त्यांचं बॉडी मास इंडेक्स किती पाहिजे? ते ऍक्च्युअली 50, जसं मी तुम्हाला सांगितलं लेडीज मध्ये 50 ते 60 किलो हे नॉर्मल रेंज आहे वेटचं, पण ते पण कशावर डिपेंड करतं? त्यांच्या हाईटवर. आता लेडीज मध्ये जर आपण इंडियन एव्हरेज लेडीज बघितले तर त्यांची हाईट 5 to 5.7 किंवा 5.8, मॅक्सिमम 5.8, याच्यावरती मोस्टली इंडियन लेडीजचा हाईट तरी नाहीये. तर या रेंजमध्ये तर आपला 50 to 60 त्यांचा वेट पाहिजे. 60 पेक्षा जास्त जर ते आहेत तर ते फॅटी आहेत. ठीक आहे. आणि 70 पेक्षा जास्त आहेत तर ते ओबेस आहेत. आणि तेच जर ते जेंट्स मध्ये बघितलं तर 60 to 70 हे वेट पाहिजे. इव्हन इंडियन एव्हरेज जर आपण हाईट बघितलं तर इंडियन मेलचं हाईट पण 5 to 6, इव्हन 6.2 चे पण हाईटचे जेंट्स आहेत इंडियामध्ये. तर त्यामुळे आपण 60 to 70, इव्हन 70 to 73 पर्यंत पण वेट ओके आहे. पण 75 च्या अबाव असेल तर ते फॅटी आहे, आणि जर 80 च्या वरती आहे तर डेफिनेटली ते ओबेसिटी आहे, म्हणजे खूप जास्त फॅट आहे, प्रमाणापेक्षा जास्त फॅट आहे बॉडीमध्ये. आता इथे आपण बघतोय बॉडी फॅट पर्सेंटेज, इथे जे चित्र दाखव त्याच्यामध्ये डेफिनेटली या व्यक्तीचं विसेरल फॅट नॉर्मल आहे, सबक्युटॅनियस फॅट नाहीये, त्यामुळे नॉर्मल वेट दिसते इथे. मध्ये मसल स्क्रीनवर दिसते तुम्हाला की एज वाईज कसं आहे. 18 ते 39, 39 या एज ग्रुप मधल्या
लेडीज मध्ये किती पाहिजे मसल रेट 62 to 76%. हे तुम्ही नोट डाऊन त्याच रेंज मध्ये लागतात. म्हणजे एव्हरेज जर मसल रेट बघितलं लेडीज मध्ये तर 60 to 72, 60 ते 72% हे लेडीज मध्ये एव्हरेज. 1.1 फक्त तुम्ही लक्षात ठेवा, वय जरी विसरला तरी लक्षात ठेवा, लेडीज मध्ये पाहिजे किती 60 to 72 हे लेडीजचं रेंज आहे. आणि जेंट्सचं रेंज किती आहे, एक एन एव्हरेज पकडू आपण, जेंट्स कुठल्याही वयोगटातला जेंट्स असो त्याचा पाहिजे 70 to 85. एक एव्हरेज पकडून चालू आपण, एज वाईज पण नको, ठीक आहे. मसल रेट, कारण वयानुसार डेफिनेटली यंग एज मध्ये तर जरा जास्त मसल स्ट्रेंथ पाहिजे. जर 40 नंतर थोडंसं मसल रेट कमी झालं की चालतं. आणि 60 नंतर डेफिनेटली वीक झालेला असतो, त्यामुळे आपण कन्सिडर करू शकतो की 68 to 83% मसल रेट पाहिजे जेंट्स मध्ये, ठीक आहे. मॉइश्चर, जसं मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, मॉइश्चर म्हणजे पाण्याची कमतरता. शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाली म्हणजे मॉइश्चर कमी होतो, शरीरात द्रवपणा कमी होतो. म्हणजे डिहायड्रेशनमुळे काय होतं, स्किन तर ड्राय होतेच, काय काय ना मग स्किन ड्राय होऊन स्किनला खाज येणे, नाईटाचे आजार होणे, ते ड्रायनेसमुळेच होऊ शकतं काहींना. आणि पोट साफ न होणे, जेव्हा बघा मॉइश्चर, पाण्याची कमतरता झाली की पोट साफ न होणे, मूळव्याध होणे, मूतखडा होणे, हे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. त्यामुळे त्या व्यक्तीनं, जेव्हा तुम्हाला दिसते रिपोर्टमध्ये की बाबा या व्यक्तीचं मॉइश्चर कमी आहे, मॉइश्चर कमी दिसते, तर त्या कंडिशन्स मध्ये मॉइश्चर जास्त असणारा कोणी व्यक्ती तुमच्याकडे कधीच येणार नाही. मॉइश्चर कमी असलेलेच व्यक्ती येणार आहे. हे इंडियन ट्रुथ आहे की मॉइश्चर जास्त असलेले व्यक्ती आपल्याकडे कधी येणार नाही, मॉइश्चर कमी असलेलाच व्यक्ती येणार. मॉइश्चर नॉर्मल असेल तर हेल्दी व्यक्ती रेअरलीच मिळेल तुम्हाला. तर मॉइश्चर कमी आहे म्हणजे त्या व्यक्तीला काही ना काही असणार, एक तर स्किन ड्राय होऊन स्किनचे काहीतरी आजार असणार, व्हिटॅमिन सी पण डेफिशियन्सी असू शकते. अशा कंडिशन्स मध्ये त्यांना मग आवळा टॅबलेट देऊ शकता, एलोवेरा प्लस टॅबलेट, एलोवेरा ज्यूस रेकमेंड करू शकता तुम्ही त्यांना. आणि अशा कंडिशन मध्ये पोट साफ होत नाही, व्यवस्थित विचारून घ्या त्यांना की पाईलचा त्रास आहे का, पोट साफ होत नाही का. त्यांना सांगतानाही सांगायचं की तुम्ही 5 लिटर पाणी प्या. त्याच्यासोबत जर त्यांना कंप्लेंट्स असतील पोट साफ न होण्याचे, तर तुम्ही त्यांना एलो3 एलोवेरा ज्यूस, स्मूदी लॅक्स टॅबलेट हे तुम्ही रेकमेंड करू शकता त्यांच्या कंप्लेंट्सच्या अनुसार. जर त्यांना मूतखड्याचा प्रॉब्लेम असेल तर अश्मभेदक वगैरे त्यांच्या कंप्लेंटच्या हिशोबाने तुम्ही त्यांना रेकमेंड करू शकता. बोन मास आता बघा, बोन मास नॉर्मल, ज्या व्यक्तीचं बॉडी वेट नॉर्मल आहे त्या व्यक्तीचे डेफिनेटली बोन स्ट्रॉंग असतील. पण बॉडी मास जर कमी असेल, बोन मास जास्त असणारा व्यक्ती तुमच्याकडे कधी येणार नाही. एक फॅट जास्त असलेला व्यक्ती येईल, पण बोन मास जास्त असलेला व्यक्ती कधी कधी मिळणार नाही तुम्हाला. तर बोन मास कमी असणाराच व्यक्ती तुम्हाला मिळणार. तर बोन मास वाढवण्यासाठी काय करायचंय, आपल्याकडे भरपूर प्रोडक्ट आहेत त्याच्यासाठी. बोन मास कमी असेल तर त्यांना मोरिंगा द्या, व्हिटॅमिन D3, ग्लुकोसामाइन, प्रोटीन पावडर तर आता आपल्याकडे अजून एक नवीन प्रोटीन पावडर आलाय, सोया फ्री प्रोटीन पावडर. ते जास्त इफेक्टिव्ह आहे. ज्यांना जे आवडेल ते प्रोटीन पावडर तुम्ही देऊ शकता. ज्यांना जास्त गरज आहे त्यांना प्रोटीन पावडर, मी मागे पण सांगितलं होतं, क्वांटिटी वाईज जास्त देऊ शकता. पण स्टार्टिंगलाच तुम्ही जास्त क्वांटिटी प्रोटीन देऊ नका. प्रोटीन जे आहे, बॉडीला गरज असलेलं प्रोटीन, मगाशी तुम्हाला मी सांगितलं 20 to 30% आपल्या शरीराला गरज असते प्रोटीनची. तर तुम्हाला जेव्हा वाटतं की प्रोटीन या व्यक्तीमध्ये कमी आहे किंवा बोन मास कमी असेल तरी सुद्धा तुम्ही त्यांना प्रोटीन रेकमेंड करा. BMR खूप महत्वाची गोष्ट. BMR, बेसल मेटाबॉलिक रेट. बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजे मेटाबॉलिझम म्हणजे काय, मेटाबॉलिझम म्हणजे मगाशी तुम्हाला मी एक्सप्लेन केलं, आपण जे काही खातो, काहीही तुम्ही काही खा, कडू जरी गोष्टी खाल्ल्या ना, त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते ग्लुकोज मध्ये होतं. आणि ग्लुकोज ऍब्झॉर्प्शन जे आहे बॉडीमध्ये, ते व्यवस्थितरित्या झालं. आणि ऍब्झॉर्प्शन कुठल्या गोष्टीत होत आहे, कारण ग्लुकोज जे आहे ते बॉडीमध्ये जेव्हा ऍब्झॉर्ब होतं ते तीच आपल्याला एनर्जी देते बॉडीला, ठीक आहे. आपण जे काही खातो त्याच्यानेच आपल्याला एनर्जी मिळते ना. उपाशी राहिल्यावर आपल्याला एनर्जी असते का, असते एनर्जी नाही ना. आपण वीक फील करतो जेव्हा आपण खात नाही, तेव्हा आपल्याला वीकनेस येते. म्हणजे आपण जे काही खातो त्याचं जे ग्लुकोज ट्रान्सफर होतं ते सगळं आपल्या बॉडीला एनर्जी देतं. पण ही एनर्जी कुठे गरज आहे तिथे आपल्याला मिळायला पाहिजे. फॅटला बघा, इथे तुम्हाला दिसत असेल, फॅटला किती लागतं, फक्त 3%. 3% तुम्हाला फक्त मेटाबॉलिक एनर्जी लागते 3% कॅलरीज मध्ये. आणि
जी व्यक्ती फॅटी आहे, खूप जास्त त्याच्यामध्ये फॅट आहे, त्याचं काय होतं की खाल्लेलं सगळं फॅटमध्येच कन्व्हर्ट होतं आणि जिथे गरज आहे तिथे मिळतच नाही. त्यामुळे त्या व्यक्तीला अपचनाचा त्रास होतो, वीकनेस येतो, म्हणजे दिसायला जरी जाड असेल तरी अंगात ताकद काहीच नसते. ठीक आहे. सर्वात जास्त एनर्जी कुठे लागते आपल्याला? मसल्समध्ये. कारण मसल स्ट्रेंथ असेल तरच आपली बॉडी आपण चालू फिरू. मसल्स वीक झाले की आपण सगळेच बेड रिडन होऊन जाऊ. आपण म्हणतो ना, एखादी पेशंट जागेवर आहे, जागेवर बसू नये, जागेवरच आहे, बेडवर आहे, झोपून बेडवर आहे, कारण त्याचे मसल्स वीक असतात. म्हणून ती व्यक्ती जागेवर असते. त्यामुळे सर्वात जास्त जे आपण कॅलरीज आहेत किंवा एनर्जी आहे ती कुठे लागते? मसल्सला. कॅलरीज म्हणजे काय? एनर्जी. एवढं समजून घे, कॅलरीज म्हणजे एनर्जी. आणि सर्वात जास्त एनर्जी आपल्या बॉडीला लागते ती मसल्सला. कारण मसल्स आपल्याला काम करायला स्ट्रॉंग पाहिजे. मसल्स स्ट्रॉंग नसतील तर आपण नाही काम करू शकत. आपण म्हणतो ना पायाला गोळे येतात. का गोळे येतात? कारण मसल्स आपले वीक असतात. ओके. पाय थकून गेलोय, गळा आल्यासारखं वाटतंय. का? कारण मसल्स वीक असले तरच गळा आल्यासारखं वाटतं. त्यामुळे सर्वात जास्त एनर्जी आपल्या बॉडीला लागते ती मसल्सला. ठीक आहे. त्यामुळे मसल्स नंतर सर्व नंतर कशाला लागते? अदर्स मध्ये इथे लंग्स दाखवले. पण बघा श्वसन क्रियेला सर्वात नंतर लागते ब्रेनला 17%. ओके. ब्रेनला म्हणजे बघा मसल्स नंतर सर्वात जास्त कशाला लागतं? मेंदूला. मेंदूला एनर्जी नाही मिळाली तर मेंदू कामच करणार नाही. आपण सुन्न होऊन एका जागेवर बसून राहू किंवा वेड्यासारखं वागतं ना, वेड्यासारखं माणूस वागतो. आपण म्हणतो का? कारण त्याला एनर्जी मिळत नाहीये ब्रेनला. ठीक आहे. त्याच्यानंतर लागतं लिव्हरला. लिव्हर का? कारण सर्वात मोठा अवयव, शरीरातला सर्वात मोठा अवयव लिव्हर आहे. ते आपल्याला आपण जे काही खातो ना, ते लिव्हर जे आहे ते काही एन्झाइम्स रिलीज करतं बॉडीमध्ये आणि ते सर्वात जास्त एन्झाइम्स रिलीज करतं. बिलिरुबिन, एसजीओटी, एसजीपीटी, अल्ब्युमिन, प्रोटीन सगळं जे आहे ना, हे लिव्हरच सिक्रेट करतं आणि हे सर्वात जास्त पचनाला गरजेचे एन्झाइम्स असतात. जर हे एन्झाइम्स कमी जास्त रिलीज झाले बॉडीमध्ये, तर मग आपल्याला काळवीळ होण्याची शक्यता असते किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे सर्वात जास्त जी एनर्जी लागते मसल्स नंतर ती लिव्हरला लागते. त्याच्यानंतर ब्रेनला आणि त्याच्यानंतर बाकीच्या अवयवांना. म्हणजे श्वास घेण्यासाठी पण एनर्जी लागते ना. अंगात ताकद नसेल तर श्वास घ्यायला सुद्धा ताकद राहत नाही. हो की नाही? आपण एनर्जी आपल्या बॉडीमध्ये एनर्जी नसेल तर श्वास घ्यायला सुद्धा थकवा येतो. आपण म्हणतो ना दम लागते, दम लागते. दम का लागतोय? नेहमीच हार्टचे प्रॉब्लेम्स असतील किंवा फुफ्फुसाचे आजार असतील, अस्थमा असेल तरच दम लागतो का? नाही. जेव्हा आपण वीक होतो, वीकनेस येतो बॉडीमध्ये तेव्हा सुद्धा दम लागतो. आणि ब्लड सर्क्युलेशनसाठी पण एनर्जी पाहिजे ना. जर अंगात ताकद नसेल तर रक्तप्रवाह व्यवस्थित होईल का? नाही होणार. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला एनर्जी लागते. किडनीसाठी पण एनर्जी लागते. काय एनर्जी लागते? किडनीजनी जर काम करायचं बंद केलं तर लघवी होणार नाही व्यवस्थित. मग किडनी खराब होऊन जातील. त्यामुळे सगळ्याच अवयवांना, शरीराच्या सगळ्याच अवयवांना हार्टला जर एनर्जी नाही मिळाली तर हार्ट बंद आणि आपण मृत्यू. त्यामुळे शरीराच्या सगळ्याच अवयवांना एनर्जीची गरज असते. ठीक आहे. जर एनर्जी मिळाली नाही, जर आपला बीएमआर लो असेल, तर मग आपल्याला वीकनेस येतो. पण बीएमआर लो आहे हे कसं कळणार? आता आपण जे बीएमआयचं मशीन दिलेलं आहे आपल्याला, बीएमआयच्या मशीनवरती बीएमआर येतं. तर बीएमआर वरून लक्षात घ्यायचं की एखाद्या व्यक्तीचं जर बीएमआर कमी आहे, म्हणजे ह्या व्यक्तीची एनर्जी लो आहे आणि ह्या व्यक्तीला वीकनेस फील होत आहे. वीकनेस फील होत आहे म्हणूनच त्या व्यक्तीला अपचन होऊ शकतो. वीकनेस म्हणजे मसल्स काम करत नाही, थकवा. लोकं सांगतात काम करायला उत्साह नाहीये. एकाच ठिकाणी बसलं की बसावसंच वाटतं. उठून काम करायची इच्छा होत नाही. नुसतंच झोपावसं वाटतं. का? हे बॉडीमध्ये एनर्जी कमी झाली तरच ते तसं होतं. बीएमआर कमी असणाऱ्या व्यक्तींना हे प्रश्न नेहमी विचारायचे, तुम्हाला थकवा येतो का? काम करायला उत्साह असतो का? नाही म्हटले की डेफिनेटली मग त्यांना तिथे काय गरज आहे? एनर्जीची. एनर्जी कशातनं मिळतं? बॉडीला एनर्जी मिळते प्रोटीननी. एनर्जी आपल्याला नेहमी प्रोटीननीच मिळते. ठीक आहे. प्रोटीन किती पाहिजे? 20 ते 30%. आता ज्या वेळेला बीएमआर लो असतं डेफिनेटली पेशंटच्या बॉडीमध्ये प्रोटीनची कमतरता असतेच असते. त्यामुळे त्या व्यक्तीची जर प्रोटीनची कमतरता असेल तर त्या प्रोटीन वाढवण्यासाठी तुम्हाला प्रोटीन द्यावं लागेल. आणि कार्बोहायड्रेट म्हणजे कार्बोहायड्रेट आपल्याला कशातनं मिळतं? गहू, चपाती, भाकरी, भात, बटाटा याच्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट मिळतं. जे चिकट वस्तू असतात त्याच्यातनं आपल्याला कार्बोहायड्रेट मिळतं. पण कार्बोहायड्रेटची गरज किती असते शरीराला? फक्त 5 ते 10%. ठीक आहे. पण आपण कार्बोहायड्रेटच जास्त इंटेक करतो. इंडियन फूडच तसं आहे की कार्बोहायड्रेट आपण जास्त इंटेक करतो. ठीक आहे. मग त्याच्यात काय होतं की जेवढं गरजेचं एनर्जी आहे तेवढी मिळते. प्लस त्याच्याने मग वेट पण वाढतो म्हणजे फॅट वाढतं बॉडीमध्ये. मग कार्बोहायड्रेट पण तेवढं ते घेतात की नाही? एखादी व्यक्ती जर कमी खात असेल म्हणजे त्या व्यक्ती तेव्हाही पेशंटला वीकनेस येतो. मग त्यांना सांगायचं खायच्या पण सांगायचं त्यांना की किती खाल्लं पाहिजे, किती वेळा खाल्लं पाहिजे, सकाळी नाश्ता व्यवस्थित केलं पाहिजे.
अशा कंडिशन खाण्याचेही त्यांना तुम्ही ऍडवाइस केले पाहिजे. फक्त मेडिसिन्स घेऊन पण उपयोग होत नाही. प्रोटीन आपण देतो, पण तरी जेवायला त्यांना सांगायचं वेळेवर जेवत जा. कारण फक्त प्रोटीनची गरज नसते ना, बाकीच्याही शरीराला गरज असते. फॅटची गरज नसते. त्यामुळं अशा लोकांना फॅट कमी खायला सांगायचं. तेलकट, मसालेदार गोष्टी कमी खायला सांगायचे. हे बघा, प्रोटीन रिच फूड त्यांना आता मी सांगितलं प्रोटीन रेट आपल्याला मगाशी बघितलं आपण, प्रोटीन रेट कमी. आता बीएमआर म्हणजे मेन प्रोटीनच जास्त पाहिजे. बीएमआर कशाने होतं? बीएमआर म्हणजे काय मी तुम्हाला सांगते. बीएमआर म्हणजे 3 महत्वाच्या गोष्टी असतात. ठीक आहे. बीएमआर जे आहे ते 3 गोष्टींनी मेंटेन होतं. फॅट पण 0.5% लागतं फक्त. कार्बोहायड्रेट ते 5 ते 10% लागतं आणि प्रोटीन 20 ते 30% लागतं. त्यामुळे जेवण वेळेवर करायला सांगायचं लोकांना आणि प्रोटीन पावडर त्यांना रेकमेंड करायचं. ज्या लोकांचा बीएमआर कमी असतो त्यांचा डेफिनेट स्क्रीनवर याचा फोटो तुम्ही काढून घ्या. त्यामुळे तुम्ही त्यांना ते रेकमेंड करू शकता. सर्वात जास्त प्रोटीन ऍक्च्युअली सोयाबीन जे आहे ते सर्वात रिच प्रोटीन मानलं जातं. पी प्रोटीन, व्हीट ग्रास प्रोटीन हे सर्वात रिच प्रोटीन मानलं जातं. त्यामुळे आपल्याकडे जे व्हीट ग्रास टॅबलेट आहे ते पण तुम्ही त्यांना रेकमेंड करू शकता प्रोटीन पावडर सोबत. हे बघा, तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं की बॉडी एज, बर्थ एज आणि बॉडी एज मध्ये डिफरन्स असतो. कारण बर्थ एज जो आहे आपला दिसतो, बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर बर्थ एज दिसतो, पण बॉडी एज वाढलेला असतो, जास्त असतो. का? तर आपलं शरीर आतून थकलेलं असतं, आतून म्हातारं झालेलं असतं आपलं शरीर आतून म्हातारं झालेलं असतं. म्हणून इथे बघा दिसतंय ना, एकीकडे आपलं बॉडी एज आहे, आपलं बर्थ एज इथे जे चित्र दाखवलं त्याच्यामध्ये बघा, या लेडीचं एकीकडे तिचं बर्थ एज आणि एकीकडे मेटाबॉलिक एज असं, सॉरी, बॉडी एज असं दाखवलेलं आहे. म्हणजे ती व्यक्ती आतून खूप एजेड झाली, वयस्कर झालेली आहे. त्याची बॉडी ऑर्गन्स जे आहेत थकलेले आहेत. त्यामुळे जे बॉडीमध्ये जे आपलं बीएम आहे ते मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. विसेरल फॅट इंडेक्स हे पण एक पॉइंट आहे त्याच्यामध्ये. विसेरल फॅट म्हणजे पोटाभोवतीची जी चरबी असते. कारण तुम्ही बघा, जी व्यक्ती ओव्हरवेट असते किंवा फॅटी असते, त्या व्यक्तीची चरबी फक्त काही फॅटी जे असतात त्यांची फक्त पोटाची चरबी वाढलेली असते. बाकी त्यांचं सगळं ओव्हरऑल नॉर्मल असतात, पण फक्त पोटाची चरबी वाढलेली असते. आणि जी व्यक्ती ओबेस किंवा ओव्हरवेट असतं त्यांची ओव्हरऑल फॅट वाढलेली असते. म्हणजे त्यांची सबक्युटेनियस फॅट पण वाढलेलं असतं आणि विसेरल फॅट पण वाढलेलं असतं. विसेरल फॅट म्हणजे मी जसं सांगितलं पोटाची चरबी. पोटावरचा घेर जो आहे तो खूप जास्त प्रमाणात वाढलेला असतो. विसेरल फॅट इथे ऍक्च्युअली बघा, 1 ते 9चा रेंज, जर विसेरल फॅटचा रेंज जो आहे 1 ते 9 असेल म्हणजे नॉर्मल आहे. आणि 10 ते 14 आहे म्हणजे तो विसेरल फॅट जास्त आहे, फॅटी. म्हणजे त्यांचं फक्त पोटाची चरबी वाढलेली असते. आणि 15 ते 30 आहे म्हणजे खूप जास्त व्हेरी हाय, म्हणजे त्या व्यक्तीचे हार्ट अटॅकचे रेट्स वाढतात. कारण डेफिनेटली फॅट वाढला म्हणजे या व्यक्तीचा कोलेस्ट्रॉल हाय असणार. कोलेस्ट्रॉल हाय म्हणजे कुठे रिस्क आलं, हार्ट अटॅक होऊ शकतो, पॅरालायसिस होऊ शकतो, पायामध्ये पायांचे जे रक्तवाहिन्या आहेत ते सुद्धा ब्लॉक होऊ शकतात. त्यामुळे जिथे विसेरल फॅट तुम्हाला हाय किंवा व्हेरी हाय दिसतं, तिथे त्यांना सांगायचं तुम्हाला हार्ट अटॅकचे आणि पॅरालायसिस येण्याचे चान्सेस आहेत. हे अलार्मिंग साईन आहे. त्यामुळे आतापासूनच हार्ट अटॅक आणि पॅरालायसिस होऊ नये ह्याच्यासाठी ह्या लोकांना तुम्ही गॅनोडर्मा रेकमेंड करा, की आतापासून प्रिकॉशन म्हणून गॅनोडर्मा, गार्लिक हे रेकमेंड करायचं. जिथे विसेरल फॅट गरजेपेक्षा जास्त असतं, हाय आणि व्हेरी हाय असतं. सबक्युटेनियस फॅट जिथे मी तुम्हाला सांगितलं, की ओव्हरवेट व्यक्ती जे असते त्यांचं सबक्युटेनियस विसेरल फॅट सोबत म्हणजे पोटाचा घेर वाढलेलाच असतो. त्याच्या व्यतिरिक्त ते ओव्हरऑल वेट फॅटी असतात. म्हणजे त्यांची स्किनच्या खालची पण जी फॅट असते ते पण वाढलेलं असतं. त्यामुळे ते ओव्हरऑल सगळीकडेच असे चबी आणि असे म्हणजे गादीसारखं शरीर वाटतं. असं वाटतं ती पूर्ण अशी गादी जी असते ना, तसा तो लोड सारखा माणूस चाललेला असतो. वरून खाली नुसतं जाडच दिसतो तो व्यक्ती. आणि ज्या व्यक्तीचं फक्त पोटाचा घेर वाढलेला असतो तो वरून खालून बारीक दिसतो आणि फक्त पोटाचा घेर जो आहे तो असा ड्रम सारखा दिसतो. हो की नाही? आणि ज्या व्यक्तीचं ओव्हरऑल फॅट सारखा असतो तो असा ओव्हरऑल वरून खाली असा ड्रम सारखा म्हणजे एकच ड्रम आहे असं दिसतो. तर त्यामुळे ज्यांचं सबक्युटेनियस फॅट पण जास्त आहे आणि विसेरल फॅट पण जास्त आहे म्हणजे हे हाय रिस्क लोक आहेत. हाय रिस्क लोक म्हणजे ह्यांना डेफिनेटली खूप लवकरात लवकर ह्यांना हार्ट अटॅक किंवा पॅरालायसिस अटॅक होण्याची चान्सेस असतात. मग जर ह्यांना दम लागते, ह्या व्यक्तींना डेफिनेटली दम लागायचा कंप्लेंट असतोच. तुम्ही त्यांना विचारा दम लागतंय का? दम लागत असेल तर त्यांना गॅनोडर्मा, गार्लिक, वेदामृत कंपल्सरी चालू करायचं ह्या पेशंट्स.
ठीक आहे. स्टँडर्ड बॉडी वेट, स्टँडर्ड हाईटच्या हिशोबाने त्यांचं स्टँडर्ड बॉडी वेट मी मगाशी तुम्हाला सांगितलं काय रेंजमध्ये बॉडी वेट पाहिजे लेडीज मध्ये आणि जेंट्स मध्ये. त्यापेक्षा ती जास्त स्टँडर्ड बॉडी वेटला स्टँडर्ड हाईटच्या हिशोबाने स्टँडर्ड बॉडी वेट असायला पाहिजे. ओव्हरवेट असतील तर काय करायचं आणि फॅटी असतील तर काय करायचं हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. वेट कंट्रोल कसं करायचं. जर ओव्हरवेट असतील तर त्यांना काय करायचं, मेडोलाइट द्यायचं, प्रोटीन पावडर द्यायचं आणि वेट कंट्रोल करायचं. त्यांचं जर विसेरल फॅट आणि सबक्युटॅनियस फॅट जास्त असेल तर गार्लिक, गॅनोडर्मा त्यांना रेकमेंड करायचं. आणि जर त्यांचं फक्त चरबी, पोटाची चरबी वाढली असेल तर त्यांना ग्रीन टी डेफिनेटली द्यायचं. त्याच्यासोबत तुम्ही गॅनोडर्मा देऊ शकता त्यांना ग्रीन टी सोबत. आणि ओव्हरवेट असतील तर डेफिनेटली त्यांना पण तुम्ही मेडोलाइट रेकमेंड करू शकता. जर खूप फक्त एखाद्याची जर चरबी, पोटाची चरबी वाढली असेल खूप गरजेपेक्षा जास्त, तर त्या व्यक्तींना तुम्ही मेडोलाइट पावडर प्लस ग्रीन टी मिक्स करून कोमट पाण्यात 2 वेळा घ्यायला सांगितलं तरी त्यांचा पोटाचा घेर कमी होतो. त्यासोबत तुम्ही त्यांना एलो त्रिफळा द्या, कारण एलो त्रिफळा हे विरेचक द्रव्य म्हणजे लॅक्झिटिव्ह. त्याच्याने काय होतं की बॉडी फॅट जे आहे ते रिड्यूस व्हायला मदत करते. त्यामुळे मेडोलाइट सोबत नेहमी तुम्ही त्यांना कुठल्याही व्यक्तीला मेडोलाइट सोबत ग्रीन टी आणि एलो त्रिफळा डेफिनेटली रेकमेंड केलं पाहिजे. वेट कंट्रोल फक्त हे आपण ओव्हरवेट वाल्यांचं बोललो. वेट कंट्रोल हे ज्यांचं वजन कमी आहे त्यांना पण काहीतरी दिलं पाहिजे ना वजन वाढवण्यासाठी. तर त्यांना काय करायचं, त्यांना पण डेफिनेटली प्रोटीन पावडर द्यायचं, पण त्यांना दुधातून प्रोटीन पावडर घ्यायला सांगायचं. कोलेस्ट्रॉल कॅप्सूल घ्यायला सांगायचं त्या लोकांना. मेल पेशंट असेल तर त्यांना तुम्ही स्टॅमॅक्स पावडर डेफिनेटली देऊ शकता. दुधातूनच घ्यायला सांगायचं स्टॅमॅक्स पावडर पण. फिमेल पेशंट असेल तर तुम्ही शतावरी देऊ शकता, नारीप्रिया देऊ शकता. मेल पेशंटला पण तुम्ही स्टॅमॅक्स पावडर प्लस शतावरी दोन्हीही देऊ शकता. तर वेट जर कमी असेल तर ठीक आहे. तुम्ही त्यांना तिन्ही पावडर, प्रोटीन पावडर, शतावरी आणि स्टॅमॅक्स पावडर तिन्ही मिक्स करून पिलं तरी चालेल, काही इश्यू नाहीये. त्याच्याने त्यांचा बॉडी वेट गेन होईल, पण त्यांना कोलेस्ट्रॉल द्यायचं आणि आरोग्यवर्धिनी वटी द्यायचं. कारण ओव्हरऑल त्यांचं कसं असतं, ज्यांचं वेट कमी आहे त्यांचे मसल्स पण वीक असतात, बोन्स वीक असतात, त्यांचं डायजेशन खूप वीक असतं. अशामध्ये त्यांना आरोग्यवर्धिनी वटी देणं खूप गरजेचं आहे. इथे बघा, ज्यांचं फक्त पोटाची मी म्हटलं ना विसेरल फॅट वाढलेलं असतं, त्यांचं अशी टायर सारखं इथे फॅट दिसतं आपल्याला. पोटावरती अशी चरबी आहे ना ती टायर सारखी दिसते, अशी फॅट लेयर्स मध्ये दिसते त्यांची. आणि जे ओव्हरऑल फॅटी असतात ते वरून खाली असे ड्रम सारखे मोस्टली दिसत असतात. हे बघा, हे खूप कमी, खूपच पातळ माणूस आहे, वेट अंडर वेट आहे, त्या कंडिशन मध्ये कसं चिमट्याने धरलं तरी त्याचं फॅट आपल्या बोटांमध्ये येत नाही. मसल्स हे बघा, मसल्स इथे तुम्हाला दाखवले. हेल्दी मसल्स कसे दिसतात आणि वीक मसल्स कसे दिसतात. हेल्दी मसल्सच्या व्यक्तीचं काय होतं, ती व्यक्ती पण ऍक्टिव्ह असते, कारण मसल्सच आपल्या बॉडीला स्ट्रेंथ देतात. मसल्स हेल्दी असतील, मसल रेट चांगला असेल, मसल मास नॉर्मल असेल तरच ती व्यक्ती एनर्जेटिक फील करते. मसल वीक असतील तर डेफिनेटली ती व्यक्ती खूप जास्त लो एनर्जी, वीकनेस फील करते. मसल आता ओव्हरऑल प्रोटीन मध्ये काय काय घेतलं पाहिजे इथे आपल्याला दिसतंय. एक दूध, अंडी आणि बऱ्याच लोकांना एक गैरसमज आहे की अंड्याचा फक्त वरचा भाग खाल्ला पाहिजे, आतला भाग नाही खाल्ला पाहिजे, म्हणजे तुम्ही प्रोटीनच फेकून देताय. पिवळा भाग जो आहे तो तेच तर प्रोटीन आहे. त्यामुळे होल एग खाल्लं पाहिजे. ठीक आहे, होल एग खाल्लं तर प्रोटीन मिळणार आहे. फक्त प्रोटीनचा अंड्याचं तुम्ही वरचा भाग खाल्लं आणि आतलं फेकून दिलं तर उपयोग नाही, तुम्हाला प्रोटीन मिळणार नाही. जे एग खातात हे त्यांच्यासाठी, पण जे एग खात नाही त्यांच्यासाठी वटाण्यांमध्ये सर्वात जास्त प्रोटीन असतं. त्याच्यानंतर सोयाबीन मध्ये सर्वात जास्त प्रोटीन असतं. ब्लॅक बीन्स म्हणजे उडदामध्ये जास्त असतं. ऍक्च्युली प्रोटीन जे आहे ते सगळ्याच कडधान्यांमध्ये असतं. त्यामुळे कडधान्य तुम्ही सगळ्या प्रकारचे कडधान्य खाऊ शकता. रात्री भिजवून सकाळी कडधान्य खाल्ले तर प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळतं. त्याच्या व्यतिरिक्त प्रोटीन इंटेक म्हणजे ज्या व्यक्तीला प्रोटीनची खूप जास्त गरज असते तर ती फक्त खाऊन म्हणजे कडधान्य खाऊन, अंडी खाऊन प्रोटीन त्यांच्या सफिशियंट मिळत नाही, बॉडीला सफिशियंट मिळत नाही. त्यावेळेला आपण आपल्याकडचं प्रोटीन त्यांना रेकमेंड करायचं. ओके, थँक्यू. काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला क्वेश्चन्स टाकू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर नोट डाऊन करून घ्या पुन्हा एकदा, 9529574667. काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला म्हणजे कुठल्या पेशंटला काय रेकमेंड केलं पाहिजे. मला वाटतं मी खूप क्लिअरली सगळं सांगितलेलं आहे. तुम्हालाही मला तुम्ही रिपोर्ट पण, कारण आता बरेच जणांना काय झालंय, ज्यांनी मशीन्स नेलेत बीएमआय मशीन, बरेच जण मला रिपोर्ट्स टाकायला लागलेले आहेत ऑलरेडी. तर आता मी ऑलरेडी मला वाटतं मी सगळ्यांचे डाऊट्स इथे क्लिअर केलेले आहेत.
प्लीज तुमच्या डाऊनलाईन पर्यंत पण हे पोहोचवा, की कधी कुठल्या कंडिशन मध्ये काय रेकमेंड केलेलं पाहिजे आणि ते दिलं म्हणजे प्रत्येकाचे मला मेसेज येणार आहे, की आता सगळ्यांकडे बीएमआय मशीन आहे. प्रत्येक जण जर तुम्ही दिवसभरात 10 पेशंटचे रिपोर्ट्स मला टाकले, तर मलाही तेवढा वेळ नसतो, की सगळ्यांच्या मेसेजेसला रिप्लाय करता येईल. जेवढं मला पॉसिबल आहे तेवढं मी करेन. पण जरी तुम्हाला काही डाऊट, खूप एक्स्ट्रीम डाउट्स असतील, तर मला तुम्ही मेसेज करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त आता मी जे इन्फॉर्मेशन इथे दिले, त्या हिशोबाने तुम्ही त्यांना आपले प्रॉडक्ट्स रेकमेंड करा. ओके. थँक यू सो मच. थँक्यू व्हेरी मच मॅम.